नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढोळे. मित्रांनो, आपण पाठीमागे लेक्चरमध्ये जवळजवळ प्रकरण 15 पाहिले, जे डिपार्टमेंटल परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे कलम आहेत ते सारे घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रकरणाची व्याप्ती सांगितली, महत्त्व सांगितलं किंवा प्रकरणामधील जे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत ते सारे क्लिअर केले. आता आपल्याला जे पुढचे दोन प्रकरण आहेत, प्रकरण 16 आणि प्रकरण 17, अतिशय महत्त्वाचं आहे डिपार्टमेंटच्या परीक्षेच्या अनुषंगाने. शिवाय डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना जास्त पोलिसांचा संबंध कुठे येतो तर ह्या प्रकरण 16 आणि प्रकरण 17शी येतो. आणि IPC मध्ये सर्वात मोठे दोन प्रकरणं असतील तर प्रकरण 16 आणि 17. आणि सर्वात मोठं जर विचारलं तर प्रकरण 17 ते मालमत्तेला खतरा 378 पासून ते डायरेक्ट 462 पर्यंत 85 कलमांचा विस्तार प्रकरण 17 मध्ये. परंतु ते प्रकरण 17 आपण पाहणारच आहोत. त्याआधी जे येणारं 2 नंबर, सर्वात मोठं 2 नंबर IPCतलं प्रकरण असं तर प्रकरण 16, गुन्हेगाराचा मानवी शरीरावर डोळा. गुन्हेगाराचा मानवी शरीरावर आहे डोळा. शरीरावर आहे डोळा म्हणजे काय की या ठिकाणी गुन्हेगार कोणत्या प्रकारचे अपराध करतो की मानवी शरीराशी संबंधित अपराध करतो. जसं की आपण पाहिलं की IPC मध्ये 23 प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरण एक ठराविक विषयाला वाहिलेलं आहे. जसं की प्रकरण 5 फोड त्याच्या डोक्यात काच म्हणजे चितावणी विषय, अबेटमेंट विषय प्रकरण आहे. प्रकरण 6 आदिदेश पहा, देशाला महत्त्व द्या. प्रकरण 8 शांततेचे लावू नका वाट दे, जसं की शांतता भंग कायदा सुव्यवस्थेशी संबंधित 141 160 असं जे काही प्रकरणाची व्याप्ती आपण पाहिल्या, महत्त्व पाहिलं किंवा ते प्रकरण त्या विषयाशी संबंधित असल्यामुळे ते प्रकरण केलं गेलं. तसंच हे प्रकरण 16 सुद्धा जिथे जिथे मानवी शरीराशी संबंधित अपराध येतील तिथं ते त्या प्रकरणात ते मानवी शरीराशी संबंधित अपराध घेतले गेलेले आहेत. जसे की प्रकरण 16 मध्ये मानवी शरीरावर डोळा म्हणजे या ठिकाणी मानवी शरीराशी संबंधित कोणकोणते अपराध येतील, सदोष मनुष्यवध येईल, खून येईल, त्याचबरोबर चितावणी आसन, आत्महत्या चितावणी आसन, त्यातही 2 प्रकारच्या चितावणी, एक सज्ञान व्यक्तीला, अज्ञान व्यक्तीला, वेड्याला, नशेतील व्यक्तीला किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हा सुद्धा एक अपराध आहे. त्यासोबत खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गर्भपाताचे अपराध असतील, लहान बाळाचे मृतदेहाची विल्हेवाट असेल, सोबतच साधी दुखापत, जबर दुखापत, गैरनिरोध, गैरपरिरोध, किडनॅपिंग, विनयभंग, बलात्कार किंवा अल्पवयीन मुलींचा व्यवसायासाठी आयात निर्यात वापर, हे साऱ्या प्रकारचे अपराध आपल्याला प्रकरण 16 मध्ये पाहायला भेटतात. आणि जवळजवळ हे सारेच अपराध आपल्याला अभ्यासासाठी आहेत डिपार्टमेंटच्या एक्झामसाठी. तर ह्या प्रकरण 16चा विस्तार काय असणार आहे मित्रांनो, तर ह्या प्रकरण 16चा विस्तार आहे 299 ते 377. 299 ते 377 हे IPCतील प्रकरण 17 नंतरचे सर्वात मोठे प्रकरण समजले जाते. जवळजवळ 299 ते 377 म्हणजे जवळजवळ 79 कलमांचा संबंध आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. जसं की सगळ्यात मोठं प्रकरण 85 कलम असलेलं प्रकरण 17. हे फक्त एक फॅक्च्युअल गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कदाचित असा एखादा प्रश्न होऊ शकतो किंवा आपल्यालाही माहितीसाठी महत्त्वाचं आहे. आता ह्या मानवी शरीराशी संबंधित कोणकोणते अपराध येतात मी यापूर्वी चर्चा केली. आता आपल्याला पाहायचं की आपल्याला अभ्यासक्रमासाठी कोणकोणते कलम आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, सदोष मनुष्यवध. आता कलम 299 मध्ये सदोष मनुष्यवधाची व्याख्या आहे. म्हणजे हा प्रकरण 16 असो नाही तर कोणतेही प्रकरण असो, सुरुवातीचे जे काही कलम असतात ते व्याख्या सांगतात काही अपराधांच्या आणि त्यांना असणाऱ्या शिक्षा पुढील काही कलमात असतात. तसंच एक सदोष मनुष्यवधाची व्याख्या या ठिकाणी सांगितली गेलेली आहे कलम 299 मध्ये. मित्रांनो, सदोष मनुष्यवध. आता सर्वप्रथम आपण मनुष्यवध पाहू. मनुष्यवध हा शब्द आपण शब्दशः अर्थ घ्यायला जाऊ. हो, त्याला इंग्लिशमध्ये होमिसाइड म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये होमिसाइड म्हणतो मित्रांनो. आणि होमिसाइड म्हणजे मनुष्यवध. आता हा शब्द कुठून आला होमिसाइड, तर हा शब्द लॅटिन वर्ड आहे मित्रांनो. लॅटिन वर्डमध्ये काय, होमी म्हणजे काय, ह्युमन म्हणजे मनुष्य. होमी म्हणजे काय, ह्युमन मनुष्य. आणि साइड म्हणजे काय, हत्या. कोणाची हत्या, मनुष्याची हत्या. ओके, म्हणजे किंवा त्याला आपण कधी कधी जे लॅटिन वर्ड्स असतात जसं की आत्महत्याला सुसाइड म्हणतो. सु म्हणजे स्वतः, साइड म्हणजे हत्या. स्वतःची हत्या स्वतःच करून घेणं त्याला सुसाइड म्हणतो. आणि मानवाची हत्या म्हणजे होमिसाइड. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा होमिसाइड हा शब्द कुठून आलेला आहे, तर तो लॅटिन वर्ड आहे आणि त्याचा मराठीत अर्थ होतो मनुष्यवध. आता मनुष्यवधाचे अपराध 2 प्रकारचे आहेत. म्हणजे आपल्याला जर पाहायला गेलं तर मनुष्यवध हे 2 प्रकारे आपल्याला कायद्यामध्ये पाहायला भेटतात IPC मध्ये. तर त्यामध्ये मनुष्यवध 2 प्रकारे असतात. एक कायदेशीर असतो म्हणजे लॉफुल होमिसाइड आणि दुसरा अनलॉफुल होमिसाइड. तुम्ही म्हणता लॉफुल कसं काय, ते पण सांगतो मी तुम्हाला. म्हणजे काही ठिकाणी स्पष्ट असं दिलेलं नाहीये, परंतु जर आपण IPCचा व्यवस्थित सविस्तर अभ्यास केला आणि आपल्याला कन्सेप्ट जर कळाले तर आपल्या लक्षात येतं की होमिसाइड 2 प्रकारचे आपल्याला IPC मध्ये पाहायला भेटतात. एक लॉफुल होमिसाइड आणि दुसरा अनलॉफुल होमिसाइड. म्हणजे एकाला कायदा मान्यता देतो आणि एकाला कायदा मान्यता देत नाही. ज्याला कायदा मान्यता देत नाही तो असतो अनलॉफुल होमिसाइड. त्यालाच काय म्हणायचं, त्याला
सदोष मनुष्यवध म्हणायचं, त्यालाच काय म्हणायचं, सदोष मनुष्यवध म्हणायचं, की जो अनलॉफुल होमिसाइड असतो त्याला दुसरा एक शब्द आहे कल्पेबल होमिसाइड, त्याला दुसरा एक शब्द आहे कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवध। आता मित्रांनो ह्या सदोष मनुष्यवधाला आपल्या IPCच्या प्रकरण 16 मध्ये शिक्षा आहे। सर्व प्रकारचे खून, आता खून वेगळा सदोष मनुष्यवध वेगळा का, तर मित्रांनो सर्व प्रकारचे खून हे सदोष मनुष्यवधामध्ये मोडतील। म्हणजे हे जे काय अनलॉफुल आहे किंवा त्यालाच कल्पेबल हा शब्द सुद्धा वापरू शकतो, कल्पेबल होमिसाइड, याच्यामध्ये खून सुद्धा येतात, लक्षात घ्या, याच्यामध्ये खून सुद्धा येतात, पण एक छोटा सर्कल, म्हणजे सर्व प्रकारचे खून, सर्व प्रकारच्या हत्या हे सदोष मनुष्यवध होतील, पण सर्व प्रकारचे सदोष मनुष्यवध खून होणार नाही। आता हे सर्व प्रकारचे खून हे सदोष मनुष्यवध होतील, पण सर्व प्रकारचे सदोष मनुष्यवध खून होणार नाही, म्हणजेच खून हा सुद्धा एक सदोष मनुष्यवधाचाच भाग आहे, खून हा सुद्धा एक सदोष मनुष्यवधाचाच भाग आहे। आता लॉफुल होमिसाइड म्हणजे काय ते तुम्ही समजून घ्या। जसं की तुम्ही पाहिलं असेल जनरल एक्सेप्शनचं एक प्रकरण 4 आहे, जे मागच्या लेक्चरमध्ये मी सविस्तर घेतलेलं आहे, तुम्ही ते पाहून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल। त्या जनरल एक्सेप्शनमध्ये आपल्याला कलम 96 ते 106 मध्ये सेल्फ डिफेन्सचे काही जनरल एक्सेप्शनचे कलम आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला स्वतःचं मालमत्तेचं जीविताचं संरक्षण करता येतं, आणि कधी कधी त्याच्यावर असे काही प्रसंग येतात की त्या ठिकाणी त्याच्यावर काही पर्याय राहिलेला नसतो, आणि तो काय करतो, स्वतःचं संरक्षण करत असताना किंवा मालमत्तेचं संरक्षण करत असताना जीविताचं संरक्षण असेल तर IPC 100 मध्ये 7 परिस्थिती असते, त्या ठिकाणी तो काय करतो, समोरच्याचा मृत्यू घडून येतो त्याच्याकडून, परंतु ते 7 परिस्थिती कोणत्या असल्या पाहिजे, बलात्काराची असन, त्याच्या जीवितास मृत्यू असन, जबरदखतीची असन, ऍसिड हल्ल्याची असन, किंवा त्याला गैरनिरोध होण्याची म्हणजे त्याला कैद होण्याची शक्यता असते, किंवा त्याची किडनॅपिंग होण्याची शक्यता असते, तर अशा वेळेस तो परिपूर्ण प्रयत्न करत असतो, आणि त्या प्रयत्नातून समोरच्या झटापटीत म्हणा किंवा त्या प्रयत्नातून बचाव करत असताना समोरच्याचा मृत्यू घडून येतो, त्यावेळेस हा जो वध असतो तो मनुष्यवध, लॉफुल मनुष्यवध असतो, त्या ठिकाणी कायदा त्याला संरक्षण देतो, परंतु बचावाचा सर्व बर्डन ऑफ प्रूफ कोणाकडे असतो, त्या ज्याला आरोपी म्हणून कन्सिडर केला असतो किंवा ज्याने तो अधिकार वापरला गेलेला असतो, त्याला बर्डन ऑफ प्रूफ पूर्णपणे त्याच्यावर असतं। एव्हिडन्स ॲक्ट कलम 105 मध्ये तुम्हाला ते पाहायलाच भेटेल, परंतु त्याला मात्र कायदा संरक्षण देतो। जसं की तुम्ही अनेक चित्रपटामध्ये पाहिलं असेल की त्या ठिकाणी बर्डन ऑफ प्रूफ जरी आरोपी असला आणि त्याने ती परिस्थिती सिद्ध केली की ह्या 7 परिस्थितीमधलीच एक परिस्थिती होती, माझ्यावर तसा प्रसंग आला होता, नाहीतर त्यांनी मी त्याला जर मारलं नसतं तर त्यांनी माझा जीव घेतला असता, मला मारला असतं, माझ्या फॅमिलीला धोका झाला असता, तर कलम 100 नुसार जनरल एक्सेप्शनमधली माझी केस आहे, आणि जसं की आता साऊथच्या विजयच्या चित्रपटाला त्याला सोडून दिलं गेलं, तर तो असतो लॉफुल मनुष्यवध असतो, आणि जर तो नाही बसला तर अनलॉफुल असतो, ते पण तुम्हाला सांगेल। तसंच 103 मध्ये सुद्धा मालमत्तेच्या संबंधित 5 परिस्थिती असतात, जसं की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत असेल, किंवा तुमच्या जबरी घराचे नुकसान होत असेल, आगळीक होत असेल, जाळलं जात असेल घर, दरोडा, जबरी, चोरी, ह्या साऱ्या प्रसंगात सुद्धा मालमत्तेचं संरक्षण करता प्रतिकार करत असताना समोरच्याचा मृत्यू घडून आला तर तुमच्या हातून जो मनुष्यवध होतो तो लॉफुल असतो, त्याला कायदा काय करतो, संरक्षण देतो, आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही। परंतु जे अनलॉफुल असतात त्याला म्हणतात कल्पेबल होमिसाइड, त्याला मात्र शिक्षा आहे। आता हे कल्पेबल होमिसाइडवर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो। कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवध। आता हा सदोष मनुष्यवध होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे, तर मित्रांनो सगळ्यात प्रथम तुम्हाला हे समजून घेणं आहे की अपराध होण्यासाठी काय आवश्यक आहे, मग तुम्हाला कल्पेबल होमिसाइड मी समजून सांगेन। अपराध होण्यासाठी काय आवश्यक आहे, सर्वप्रथम तुमचा काय असला पाहिजे, उद्देश असला पाहिजे, मोटिव्ह असला पाहिजे। सर्वप्रथम काय असला पाहिजे, तुमचा उद्देश म्हणजे इंटेन्शन असला पाहिजे, त्यालाच मोटिव्ह सुद्धा म्हणू शकतो, मोटिव्ह असला पाहिजे काहीतरी, उद्देश मोटिव्ह एकच आहे, इंटेन्शन मोटिव्ह असला पाहिजे। नंतर तुम्ही त्यासाठी काय करणार, पूर्वतयारी करणार, त्यासाठी काय करणार, तुम्ही पूर्वतयारी करणार, आणि मग नंतर तुम्ही काय करणार, प्रयत्न करणार, नंतर तुम्ही प्रयत्न करणार, आणि नंतर फायनली तुमचाकडून गुन्हा घडला जाणार म्हणजे कृती होणार। ह्या कोणताही अपराध करण्यासाठी ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात, ही बाब तुम्ही लक्षात राहू द्या। आणि या ठिकाणी IPC मध्ये प्रत्येकच अपराधाला शिक्षा असेल असं नाही। आता बघा, उद्देश आणि मोटिव्ह या ठिकाणी तुम्ही समजा एखादा मनात विचार आला की मला असं असं करायचं, त्याचा खून करायचा, मग माझ्या नाव सगळी प्रॉपर्टी होईल, किंवा मला ती बँक लुटायची, हे फक्त तुमचा उद्देश आहे, मोटिव्ह, पण तुम्ही काहीच ॲक्टिव्हिटी केली नाही, तर मग मात्र तुम्हाला शिक्षा आहे का कुठं IPC मध्ये? विचार करायला कुठे शिक्षा नाही, विचार करायला कुठे शिक्षा नाही, परंतु एक कलम नंतर ॲड झाला होता, ते एक लक्षात ठेवा, पण ते कोणत्या बाबतीत आहे, 120 हे आणि 120B फौजदारी पात्र कट। जर तुम्ही संगनमत किंवा करार करत असाल, जर तुम्ही करार करत असाल किंवा संगनमत होत असाल, पण तुम्ही कोणतीही ॲक्टिव्हिटी केलेली नाही, परंतु तुमचा प्लॅन होत असेल, प्लॅन तयार करत असाल की आपल्याला असे बँक लुटायचे, किंवा असं काही दहशतवादी कट असेल किंवा काही नक्षलवादी कट असतील, फक्त तो कोणीतरी पाहिला आणि तो पोलिसांना कळवला आणि पोलिसांनी ॲक्शन घेतली, त्यावेळेस मात्र 120A आणि 120B फक्त संगनमत आणि करार झाला एवढ्या पुरता तुमची ॲक्शन होऊ शकते। बाकी ठिकाणी केवळ मनात विचार आलाय, उद्देश आलाय, मोटिव्ह आलाय, तर IPC मध्ये कुठेही शिक्षाची तरतूद नाही। परंतु
परंतु नंतर तुम्ही पूर्वतयारी केली असेल, समजा एखादी तुमच्याकडं देशविरोधी काही कारवाई करायची असतील तर त्यासाठी तुम्ही पूर्वतयारी केली असेल, काहीतरी शस्त्र गोळा केलेत, बॉम्ब गोळा केलेत, लोक गोळा केलेत, पैसा गोळा केला आहे, दहशतवाद्यांशी संबंधित काही समजा ते कृत्य असेल, तर अशा वेळेस मात्र पूर्वतयारीला फक्त 3च आपल्याला IPC मध्ये कलम पाहायला भेटतात. जसं की 122 देशाविरुद्ध युद्ध करण्यासाठी पूर्वतयारी केली तर त्याला आजन्म कारावासापर्यंत शिक्षा आहे. नंतर 126 भारताची ज्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत, ज्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत त्या देशामध्ये जाऊन लुटमार करण्यासाठी तुम्ही पूर्वतयारी करणे, तिथंही शिक्षा आहे 126ला. नंतर सगळ्यात महत्त्वाचा 399 मध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की दरोड्याची पूर्वतयारी. तुम्हाला एखादी बँक लुटायची, तुम्ही साऊथचा एक चित्रपट पाहिला असा अल्लू अर्जुनचा, त्यांना एक बँक लुटायची असते, मग ते कोणी वेल्डिंग मशीन घेऊन जातं, कोण हत्यारं घेऊन जातं, हे सगळी पूर्वतयारी त्या ठिकाणी केली जाते. मग इथं दरोडा टाकला जात नाही किंवा प्रयत्नही होत नाही, कृती होत नाही, परंतु बँकेच्या समोर पोहोचतात, पोलिसांच्या लक्षात येतं यांच्याकडे गॅस कटर आहे, साऱ्या गोष्टी, वेल्डिंग मशीन आहे, म्हणजे गॅस कटर वगैरे आहे, त्यांच्या हत्यारं आहेत, मग लक्षात येतं की यांना बँक लुटायची, म्हणजे त्यांनी एक प्रकारे पूर्वतयारी केली. ह्या अपराधावर सुद्धा 399 नुसार त्यांचा गुन्हा दाखल होईल, त्या ठिकाणी त्यांना 10 वर्ष किंवा पर्यंतची शिक्षा वगैरे प्राप्त होईल, दरोड्याची पूर्वतयारी. पण हे झालं पूर्वतयारीसाठी IPCत आपल्याला फक्त 3च कलम पाहायला भेटतात. कधी कधी खोटे नाणे, नकली नाणे बाळगणे 142, परंतु त्या ठिकाणी तो कशासाठी बाळगतो, कुणाला तरी द्यायचेच असतात म्हणून बाळग घेत असतो, त्याला सुद्धा पूर्वतयारी ह्या शब्दाचा उल्लेख नाही आहे. परंतु IPC 142 मध्ये त्याचा अर्थनुसार काढायला गेलो तर ती कुठंतरी त्याची खिशात नकली नाणे बाळगले म्हणजे थोडक्यात त्याची ती पूर्वतयारी असते, कुणाला तरी ती नकली नाणे देण्याचं, त्यालाही कन्सिडर केलं जातं कधी कधी. परंतु हे 3 कलम महत्त्वाचे आहेत की गुन्हा करण्यासाठी पूर्वतयारी लागते आणि ती पूर्वतयारी जरी केली तरी ह्या 3 अपराधात मात्र त्याला शिक्षा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न. आता नुसता काय केलं, गुन्ह्याचा उद्देश होता, मोटिव होता, त्याला मारलं म्हणजे माझ्या नाव जमीन होईल सगळी, मग त्याने ती पूर्वतयारी केली, काहीतरी त्याला मारण्याचं, दुकानातून जाऊन विष आणलं किंवा काही हे आणलं, मग ही झाली पूर्वतयारी. परंतु नंतर त्याला प्रयत्न करायचा होता, मग तो जेवायला बसणार, त्या जेवणाच्या ताटात तो काहीतरी विष टाकणार आणि तो अजून जेवला नाही, म्हणजे विष टाकले आणि म्हणजे हे झाली प्रयत्न, परंतु ते जेवलाच नाही, पण प्रयत्न झाला आणि जेवला तर डायरेक्ट कृती झाली आणि अपराध झाला, म्हणजे एखाद्याला विषबाधेने मारण्याचा अपराध असेल असं आपण कन्सिडर करू आणि त्यावर आपण फोकस करू. आता प्रयत्न केला गेला की त्याच्या जेवणात विष टाकायचं, मग आता ह्या ठिकाणी काय आहे, कशाचा प्रयत्न आहे, तर खुनाचा प्रयत्न. मग तो माणूस मेला नाही किंवा उपचारादरम्यान नीट झाला किंवा तो जेवलाच नाही, परंतु प्रयत्न झाला 307. मग खुनाचा प्रयत्नासाठी 307 तरतूद आहे. असं समजा जबरी चोरीसाठी 393 ची तरतूद आहे. म्हणजे काही गुन्ह्याच्या ठिकाणी प्रयत्न करण्याला ठराविकच कलम आहे, जसं 307, 393. आणि जिथं अजिबातच प्रयत्नाला शिक्षा नाही आहे, म्हणजे कुठं तरतूदच नाही स्वतंत्र की बाबा असा गुन्हा केला, जसं खुनाचा प्रयत्नासाठी 307 ची तरतूद आहे, सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासाठी 308 ची तरतूद आहे, जबरी चोरीच्या प्रयत्नासाठी 393 ची तरतूद आहे. परंतु काही असे अपराध आहेत तिथं फक्त डायरेक्ट अपराधाला शिक्षा पण प्रयत्नाला शिक्षा नाही, तर त्यावेळेस 511चा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. 511 आपल्याला माहिती, समजा एखादा चोरीचा प्रयत्न केलाय पण चोरीच्या प्रयत्नाला अजिबातच शिक्षा नाही, पण चोरीला मात्र 3 वर्षाची शिक्षा आहे. मग 511 काय सांगतो, चोरीला 3 वर्षाची शिक्षा ना, त्याच्या मॅक्झिमम 1 हाफ तरी शिक्षा द्या किंवा त्याला जेवढा द्रव्यदंड असेल तेवढा द्या. म्हणजे हे स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगण्याचं कारण काय की बाबा अपराध होत असताना ह्या 4 पायऱ्या त्याला फॉलो करावं लागतात कुणाला, अपराधाला. आणि ह्या 4 पायऱ्या फॉलो करत असताना सगळ्यात शेवटी त्याचा अपराध सक्सेस कधी होतो, जेव्हा ती कृती ठरते, कृती एक सक्सेस होती. आणि कृती जेव्हा सक्सेस होते मग तुम्हाला माहिती आहे जी काय अपराधाला शिक्षा आहे ती शिक्षा त्याला होणारच. समजा आता त्यांनी आपण काय उदाहरण पाहिलं होतं की त्याच्या नावावर त्याला सगळी जमीन पाहिजे होती, म्हणून त्या काय करतो, एका वारसाच्या जेवणात विष टाकण्याचा तो उद्देश बनवतो, मोटिव्ह बनवतो की त्याच्या मोटिव्ह काय असतो, जमीन त्याच्या नावावर पाहिजे. आणि तो तशा पद्धतीने पूर्वतयारी करतो, विष घेऊन येतो, विष घेऊन आल्यानंतर त्याच्या ताटात टाकतो, त्या प्रयत्न झाला आणि नंतर जेव्हा तो सदर व्यक्ती जेवण करतो आणि तो मरतो, म्हणजेच काय झालं, आता कृती झाली, म्हणजे 302 चा अपराध झाला. आणि 302 ला आपल्याला माहिती पुढे काय काय शिक्षा आहे. फक्त हे स्टेप फक्त लक्षात ठेवा की बाबा हे अपराधाचे 4 पायऱ्या आहेत आणि ह्या 4 पायऱ्यात प्रत्येक काही पायऱ्यांना शिक्षा आहे. पूर्वतयारीला आहे, प्रयत्नाला आहे, कृती. पूर्वतयारीच्या बाबतीत ठराविकच अपराध आहे, प्रयत्नाच्या बाबतीत जवळ सगळेच अपराध आपल्याला घेता येते. जिथं स्वतंत्र कलम नाही त्याच्यासाठी 511 आहे, ज्याच्यासाठी कोण नाही 11 त्याच्यासाठी 511. आणि फायनल कृती झाली का तो अपराध. आणि उद्देश मोटिव्हसाठी मात्र शिक्षा आपल्याला पाहायला भेटत नाही, पण संगनमत आणि करार असेल तर आपल्याला माहिती आहे की फौजदारी पात्र कटाची 120 नुसार शिक्षा होऊ शकते. आता आपल्याला सदोष मनुष्यवधाकडे यायचं मित्रांनो. हे मी तुम्हाला कन्सेप्ट आधी का सांगतो ह्या साऱ्या गोष्टी की तुम्हाला कन्सेप्ट कळला तर पुढच्या साऱ्या गोष्टी समजायला सोप्या जाणार आहे. भले की लेक्चर लेंथी होईल परंतु ते एकदाच करायचे तुम्हाला. आणि प्रश्न कसाही आला तरी तुम्हाला ते उगाच काहीतरी सुपरफिशियल शिकवणं, वाचवणं हे मला माझ्याच बुद्धीला पटत नाही. कारण सुपरफिशियल जर तुम्हाला
शिकवायचं असतं तुम्ही वाचलेलं काय वाईट येतं, तुम्ही वाचून सुद्धा शिकले असतं, परंतु मला खोलात जाऊन काय शिकवायचं की जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. भले की एक्झाम असो नसो, परंतु आपल्याला एक कायदा साक्षर बनवण्यासाठी हे लेक्चर अतिशय उपयुक्त आहे. ते साऱ्यांसाठीच उपयुक्त आहे. भले की मग PSIचे इंटरव्ह्यू देणारे मुलं असो, डिपार्टमेंटचे मुलं असो, किंवा कोणी जे कायद्याचे रिलेटेड विद्यार्थी असो, त्यांच्या सर्वांसाठीच उपयुक्त लेक्चर असं बनवण्याचा माझा नेहमी उद्देश असतो. आणि त्यामुळे तुम्ही हे लेक्चर सविस्तर पाहून घ्या. आता सदस्य मनुष्यवध होण्यासाठी काय लागतो सगळ्यात प्रथम, आता मी मागाशी सांगितलं होतं, उद्देश म्हणजेच मोटिव्ह, इंटेन्शन, जाणीव आणि परिणामाची शक्यता. मित्रांनो, सदस्य मनुष्यवध होत असताना काय असतं माहिती का, की या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडून येण्याचा उद्देश असतो, किंवा जर उद्देश नसेल तशी जाणीव असते की असं कृती केल्याने समोरच्या व्यक्तीचा मृत्यू घडून येऊ शकतो, किंवा अशी एखादी तुमची कृती असते आणि त्या कृतीमागची शक्यता तुम्हाला माहिती असते की अशा व्यक्तीचा मृत्यू घडून येऊ शकतो. परंतु यामध्ये काय फरक आहे मित्रांनो, इथं मृत्यू घडून येईलच असं नाही, म्हणजे कमी शक्यता असते, पण शाश्वती कुठे जास्त असते, खुनाच्या कलमामध्ये शाश्वती जास्त असते. इथं घडून येईलच असं नाही, परंतु एक ठिकाणी शक्यता किंवा संभवनीय होत असतं. जसं की आपण एक सांगू शकतो की समजा एखादा आजारी माणूस आहे आणि त्यामध्ये समोरच्या व्यक्तीला माहिती की याला बीपीचा त्रास आहे आणि याला भांडणं अजिबात सहन होत नाही, आणि समोरच्या व्यक्तींना माहिती भांडणं अजिबात सहन होत नाही, परंतु मुद्दामून जर भांडणं काढले त्या आजारी माणसाला त्रास होण्यासाठी, तर मात्र खुनात कन्सिडर होऊ शकतं. या ठिकाणी मात्र काय होतं की शेजारी जमीन वादवून भांडणं चालू असतात आणि ते समोरच्या पार्टीला पण माहिती असतं की ह्या सदरच्या व्यक्तीला बीपीचा त्रास आहे, त्याला भांडणाच्या आवाजाने त्रास होतो, त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, त्याला बीपी वाढतो, परंतु त्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे त्यांना जाणीव होती की बाबा याला बीपीचा त्रास आहे, दुर्लक्ष केलं आणि ते बांधावरून लागलेच भांडा एकमेकांसोबत, तर सदर व्यक्तीला त्याचा इतका त्रास झाला आणि तो हार्ट अटॅकमध्ये गेला. तर मग इथं काय झालं, सदस्य मनुष्यवध झाला. पण मुळातच त्यांचा भांडणाचा हेतू मुद्दामूनच उकरून भांडण काढलं असेल, जेणेकरून ह्या समोरच्या हार्ट अटॅक किंवा त्या बीपीच्या पेशंटला त्रास व्हा आणि त्याचा मरावा, तर मात्र खुनाचाही कलम लागू शकतो. तर तो मोटिव्ह तशी प्रकारची पूर्वतयारी असेल तर खुनाकडे कन्सिडर केलं जाईल. परंतु सदस्य मनुष्यवध काय सांगतोय मित्रांनो, सदस्य मनुष्यवध आणि खून याचा डिफरन्स आपल्याला खूप बारकाईने पाहावा लागतो. म्हणजे जेवढं वाचायला अवघड आहे तेवढं तपास अधिकाऱ्यांना सुद्धा ॲनालिसिस करायला खूप अवघड आहे, किंवा पुढे कायद्याची लढाई लढत असताना पब्लिक प्रोसिक्युटर किंवा वकील लोकांनाही तितक्या खोलात जाऊन सांगावं लागतं. कारण कसं आहे मित्रांनो, आता आपण पाहिलं मनुष्यवधाचे दोन प्रकार, अनलॉफुल आणि लॉफुल. लॉफुल असेल तर त्याला शिक्षा होत नाही, त्याची मोकळी होते आरोपीची, आणि अनलॉफुल असेल आणि त्याच्यात पण आपल्याला माहिती आहे सर्व प्रकारचे खून हे सदस्य मनुष्यवध होतात. म्हणजे खून याला मात्र शिक्षा जास्त आहे, फार मृत्यूदंडापर्यंत शिक्षा आहे. परंतु तो जर खून नसताना सदस्य मनुष्यवध असेल, तो खून नाही पण सदस्य मनुष्यवध आहे, तर शिक्षा मात्र त्याला सौम्य. त्यात पण सदस्य मनुष्यवधात दोन प्रकारचे सदस्य मनुष्यवध पकडले जातात. एक म्हणजे हेतुपुरस्पर आणि दुसरा जाणीवपूर्वक. हेतुपुरस्पर म्हणजे काय, तर मुळातच त्याचा हेतू होता की मी या ठिकाणी एक खड्डा करतो आणि त्याच्यावर काय करतो, मी आता झाडाचा पालापाचोळा टाकतो, काही काड्या टाकतो, जेणेकरून हा दूध घालायला आला की त्याच्यात पडला पाहिजे आणि मिळाला पाहिजे. हा हेतुपुरस्कार असतो, याला शिक्षा मात्र जास्त आहे, तर 10 वर्षे तर आजन्म कारावास. आणि मात्र जेव्हा त्याचा एखादा समजा पाईपलाईन खांदतोय आणि त्या पाईप त्याचे टाकतोय, पण त्याने तर खड्डा व्यवस्थित पूर्ण हे त्याचं काम होतं, परंतु त्याने काय केलं, थोडासा कंटाळा केला आणि त्याचा उद्देश नव्हता की कोणी येऊन मारावं, पण त्याला जाणीव होती की जर आपण हा खड्डा जर रात्री व्यवस्थित बुजवला नाही तर सकाळी लोकांना अंधारात, पहाटेच्या अंधारात जे दूध घालायला जाणारे लोक आहेत त्यांना कळणार नाही आणि ते कदाचित एखादा ॲक्सिडेंट होऊ शकतो, भरधाव वेगात आलेला व्यक्ती असेल मोटरसायकलवर, आणि ही त्याला मात्र जाणीव होती. उद्देश नव्हता पण जाणीव होती. मग जाणीवपूर्वक जर हे कृत्य घडलं गेलं असेल तर शिक्षा मात्र 10 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड अशा प्रकारची शिक्षा होत असते. आणि ते दोन्ही अपराध दखलपात्र असतील आणि आपल्याला नॉन बेलेबल करता येईल, नॉन बेलेबल असतील आणि सेशन कमिटी असतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तपास अधिकाऱ्याला एवढं डीपली काम करावं लागतं, एवढं ॲनालिसिस द्यावं की बाबा उद्देश होता का, जाणीवपूर्वक होता का, त्या स्वरूपावरून. कारण कसं असतं, पुढं जेव्हा कोर्टमध्ये गेल्यानंतर वकील लढतातच, कधी कधी चुकीचे कलम लागलेले जातात, किंवा कधी कधी जे कलम लागणं आवश्यक होतं FIR चार्जशीटमध्ये ते लागले नसतील, तर मग CRPCचं कलम 216 साठी कोण अर्ज करतात, पब्लिक प्रोसिक्युटर करतील. आणि मग ते अर्ज केल्यानंतर की बाबा हा कलम ॲड झाला पाहिजे होता किंवा हा कलम गाळला पाहिजे होता, कलम 216 कलम गाळा, अशी आपण ट्रिक्स दिलेली आहे. आणि तो 2022च्या PSIला सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग ह्या वेळेस मात्र आधीची साक्षी झाली असेल तर पुन्हा साक्षीदार बोलवू शकतात, किंवा ते साक्षी तपासणी होण्याच्या आधीही ते कलम चेंज करू शकतात. हे कोर्टला पण पूर्णपणे अधिकार आहे. पण कोर्टमधली प्रक्रिया थोडीशी कशी आहे, म्हणजे जास्त वेळ खावी. परंतु इथं मात्र पोलिसांनी आधीच व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित FIR केले किंवा चार्जशीट तयार केले व्यवस्थित, तर ते मात्र पुढं पब्लिक प्रोसिक्युटरलाही सोपं जातं केस जिंकण्यासाठी, लढण्यासाठी.
चला आपल्याला जास्त लांब जायचं नाही. उद्देश जाणीव शक्यता या ठिकाणी असतं, परंतु या ठिकाणी उद्देश काय असतो की आपल्या कृतीमुळे एखाद्याचा मृत्यू घडून येणं संभवनीय आहे, शक्य आहे अशी याची उद्देश असतो, जाणीव असतो कशी किंवा शक्यता असते. यामध्ये आरोपी शक्यतो प्रत्यक्ष सहभागी होतो असं नाही किंवा त्याचा पूर्वतयारी तशा पद्धतीने असते असं नाही, परंतु त्या ठिकाणी त्याचा मोठे उद्देश असतो. जसं की मी उदाहरण सांगेन, अजून 3 उदाहरणं आहेत त्याच्यासाठी 3 स्पष्टीकरण दिलेले आहेत की ते 3 स्पष्टीकरण काय मित्रांनो. समजा एक जसं की खड्ड्याचं उदाहरण दिलं होतं, खड्ड्याचं उदाहरण दिलं होतं की खड्डा केला आणि त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकलाय जेणेकरून XYZ व्यक्ती दूध घालायला आल्यानंतर त्याच्यात पडत आणि मरण, आणि ते येते पडते आणि मरते आणि मेल्यानंतर मात्र त्याला शिक्षा. इथं मात्र तो काय होतो, उद्देशपूर्वक अपराध असतो, कारण त्यांनी त्याच उद्देशाने खड्डा केलेला असतो. मग इथं शिक्षा मात्र काय असणार मित्रांनो, 10 वर्ष ते आजन्म कारावास, 10 वर्ष ते आजन्म कारावास, आजामीन असन आणि सेशन कमिटी असन, दखलपात्र असन. आणि मात्र त्याच्यातच मी एक अजून उदाहरण सांगितलं होतं, खड्डा केलाय पण पाईपलाईन खाण्यासाठी केला होता आणि तो खड्डा बुजवलाच नाही. तिथं त्याला कंटाळा, हलगर्जीपणा आला, झोप आले, तर मला पाठ उठून बुजवू आपण लोकांना सकाळी जाण्याच्या आधी, आणि हे पाठ उठलाच नाही, झोपू गेला तसा, आणि लोक पाटात दूध घालायला गेले, त्या खड्ड्यात पडले, एक जण मेला. तर मात्र इथं मात्र त्याचं कृती काय होते, जाणीवपूर्वक होती, उद्देशपूर्वक नव्हती, हेतुपूर्वक नव्हती, तर जाणीवपूर्वक होती. त्याला जाणीव होती की आपल्याला पाठ उठून खड्डा बुजवायचा आहे. कारण खूप सकाळी नंतर लोक दूध घालायला जातात, त्यांना माहीत नाही, अंधार असतो, एक तर ग्रामीण भागात उजेड नाही आणि त्या अंधारात ते खड्ड्यात पडू शकतात, ही त्याला जाणीव होती, परंतु त्यांनी कंटाळा केला, नाही उठला, मग जाणीवपूर्वक झाला असेल त्याच्या खड्ड्यातून किंवा काय, तर इथं त्याला शिक्षा 10 वर्ष किंवा द्रव्यदंड, हा पण दखल असेल, हे लक्षात असू द्या. हे झालं एक उदाहरण. दुसरं एक उदाहरण सांगतो की एक व्यक्ती, ए नावाची व्यक्ती आहे आणि ती काय करते, बंदुकीने पक्ष्यांची शिकार करते, आणि त्याला बी सांगतोय की तू ह्या झुडपावर गोळी झाड. कोण सांगतोय, बी सांगतोय झुडपावर गोळी झाड, आणि झुडपाच्या पलीकडे कोणीतरी काहीतरी सकाळ काहीतरी काम करतंय, तिथं गवत काढतंय काहीतरी, आणि गवत काढत असताना बीने याला सांगितलं याने झुडपावर गोळी झाडली. मग याने अपराध केला का, कारण याला माहीत नव्हतं झुडपाच्या पलीकडे कोण आहे कोण नाही, याने अजिबात अपराध केला. पण बीला जर माहीत असेल झुडपाच्या पलीकडे कोणतरी गवत वगैरे काढतंय काय तरी, आणि बीने त्याला याला प्रेरित केलं असेल, तर मात्र बीने सदोष मनुष्यवध केला असं म्हणता येईल. किंवा अजूनही आपल्याला एक उदाहरण देता येईल की जरी तो शिकार करत असेल, आणि शिकार करणं हे बेकायदेशीर काम असेल, आणि शिकार करत असेल त्याला माहीत नव्हतं त्या झुडपाच्या पलीकडे सदर काही व्यक्ती कामं करतात आणि त्याच्याकडून एखादा व्यक्ती मारला गेला, आणि मग मात्र तो शिकार करणं हे जरी बेकायदेशीर असलं, परंतु त्याला माहीत नव्हतं झुडपाच्या पलीकडे कोणतरी काम करतं आणि त्याच्याकडून गोळी झाडली गेली आणि तो मेला गेला पलीकडचा, तर यांनी कोणत्याही प्रकारचा अपराध केला नाही असं म्हटलं जातं. किंवा कधी कधी काय होतं की आपल्याला माहिती आहे सदोष मनुष्यवध, कोणते सदोष मनुष्यवध होतात आणि कोणते खून होतात ते आपल्याला पाहायचंच आहे. परंतु एक बाब लक्षात ठेवा की समजा एखादा व्यक्ती रागात असेल आणि रागात त्याचा राग हे असेल, वैध असेल, आणि म्हणजे सडन ग्रीव्हन्स म्हणतो, आणि त्या रागासमोर ए आणि बीचे भांडणं चालू आहे रागात, कारण बीने काहीतरी एला खूप घाण शिव्या दिल्या म्हणून एला राग आला आणि बीला मारत होता, आणि याचा राग वैध आहे आणि ते सडन ग्रीव्हन्स आहे, आणि ह्या वेळेस एच्या रागाचा फायदा घेऊन जर बी एच्या हातात तलवार आणून देत असेल आणि त्या तलवारीने सी घेऊ होतं, ऑलरेडी बी आहे, सी काय करतोय, याच्या हातात तलवार आणून देतो जेणेकरून याने बीला रागाच्या भरात तलवारीने मारावं. मग मात्र इथं सीचा मोटिव्ह खुनाचा आहे म्हणून सीवर खुनाचा गुन्हा दाखल होईल, आणि जरी याने बीला मारलं, राग तसा वैध असं कारणीभूत असेल, तर मात्र याने कोणताही अपराध केला होत असं होत नाही. तसं तुम्ही IPC 38 कलममध्ये पाहू शकता. 38 आडमुठ्याचा वापर केला खुनासाठी, 38 खुनासाठी केला आडमुठ्याचा वापर कोणी सीने, ओके, असं कलम 38 IPC 38 मध्ये पण तरतूद दिलेली आहे. जसा ज्याचा उद्देश असेल त्या उद्देशानुसार तो पात्र असतो अपराधाच्या शिक्षेला. म्हणजे हे एक आपल्याला उदाहरण देता येईल. तर मित्रांनो, आता आपल्याला सदोष मनुष्यवध समजला असं काय, परंतु आपल्याला अजून पुढे जायचं आहे, कारण खुनाची व्याख्या समजल्याशिवाय तुम्हाला सदोष मनुष्यवध आणि खुनामधला फरक करता येणार नाही. आता सदोष मनुष्यवधाची व्याख्या समजली बऱ्यापैकी. आता खुनाची समजून सांगू. खुनामध्ये काय असतं मित्रांनो, मुळातच मोटिव्ह असतं, म्हणजे हेतुपूर्वक, म्हणजे मुळातच हेतू असतो, आणि त्याचं कृत्य पण खात्रीचं असतं की तिथं खात्री असते की याचा खून होणारच, कारण त्याला करायचंच असतं, मुळातच हेतू असतो. तसं तिकडे काय होतं, सदोष मनुष्यवधामध्ये शक्यता असते, आणि सर्व प्रकारचे खून हे सदोष मनुष्यवधामध्येच मोडत असतात, कल्पेबल होमिसाइडमध्येच मोडत असतात. आता मित्रांनो, मोटिव्ह असतो का, तसं म्हणजे जसं की आपण त्याला उद्देश, जाणीव, शक्यता, इथंही आपल्याला पाहायला भेटते उद्देश, जाणीव, शक्यता. पण इथं आता जसं की उदाहरण सांगेन, काही गोष्टीमध्ये उद्देश नसतो, काही ठिकाणी इरादा नसतो, जसं की एखादं कृत्य असतं आणि ते इतकं भयानक असतं, इतकं क्रूर असतं, इतकं भयानक आणि क्रूर असतं, तर त्याला मात्र खून म्हटलं जातं. जसं की आपण पाहतो गँगरेपमध्ये काही पीडित महिला असतात, त्यांचा कदाचित आरोपींचा उद्देश नसेल तिला जीव मारण्याचा, परंतु त्यांचं कृत्य इतकं भयानक असतं आणि क्रूर असतं, बिचाराचं उपचाराच्या दरम्यान मृत्यू होतं. मग त्यावेळेस मात्र पोलीस 302चा अपराध लावतात. किंवा कधी कधी आपण पाहतो
काही दरोडेखोर बँक लुटायला जातात आणि वॉचमॅन त्यांना अडवा लागतो, तर ते वॉचमॅनला काही दुखापत करतात. त्यांचा अजिबात उद्देश नसतो की त्याला जीव मारण्याचा, भले की त्यातल्या काही दरोडेखोरांना त्यांची क्यू पण येत असेल, किंवा काही दरोडेखोर एखादी झोपडी रस्त्यात आडवी येत असेल आणि त्यांना पळून जायला सोपं जावं म्हणून ती झोपडीवर ते गाडी चालवतात, झोपडीवर गाडी चालवतात, कारण पोलीस मागे लागलेले आहेत. अशा वेळी त्या दरोडेखोरांना झोपडीवर गाडी चालवल्यानंतर तिथं झोपलेले काही लोक मरतात, भले की त्यांना वाईट वाटलं असेल लोक मेल्यानंतर, त्यांना वाईट वाटू काही हो, परंतु इथं मात्र त्यांचं जे क्रूर असतं किंवा ते कॉमन इंटेन्शनचा भाग असतो, जसं की अपराध करत असताना, तर त्यावेळेस ते खुनासाठी जबाबदार ठरले जातात. ही एक बाब लक्षात ठेवा. जेव्हा जरी उद्देश नसला त्यांचा, परंतु त्यांची कृती एवढी भयानक आणि क्रूर असते तर तो सुद्धा खून होतो. अजून एक कंडिशन आपल्याला लक्षात ठेवता येईल की कोणती गोष्ट खून होतो, निसर्ग नियमाप्रमाणे समजा ही एक बाब लक्षात ठेवा. निसर्ग नियमाप्रमाणे एखाद्याला दुखापत केली आहे आणि दुखापत केल्यानंतर निसर्ग नियमाप्रमाणे त्याचा मृत्यू होणार आहे, ही बाब निश्चित आहे, तर त्यावेळेस सुद्धा त्याचा खुनाचा गुन्हा दाखल केला जातो. जसं की एखाद्या व्यक्तीला खूप मारले, त्याचे म्हणजे अवयव निकामी केले, त्याला इतकं मारले की तो जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये 5-6 दिवस ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि निसर्ग नियमाप्रमाणे त्याचा मृत्यू होऊ शकतो. अशा पद्धतीच्या दुखापती जरी असल्यानं निसर्ग नियमाप्रमाणे त्याचा मृत्यू झाला तर त्याला खून यामध्ये कन्सिडर केलं जातं. किंवा जरी त्याचा उद्देश नसला पण कृती एवढी भयानक असते, क्रूर असते आणि नंतर त्याचा मृत्यू होतो, तरीही त्याला खून म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि बाकीचे उद्देश जाणीव शक्यता मुळातच असतात आणि ह्या ठिकाणी त्याचा मृत्यू घडून आणण्याची एक प्रकारे ती शाश्वती असते किंवा त्याचा तो उद्देशच असतो. पण तिकडं सदोष मनुष्यवधामध्ये एक काय असतं, ते एक शक्यता असते, म्हणजे अशा पद्धतीची कृती करून ठेवायची, झाली तर झाली, नाही झाली तर नाही झाली, आणि झाली तर मग त्याच्या उद्देशपूर्वक जाणीवपूर्वक अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर 304चे अपराध लावता येतात. आता 299चं शिक्षा कलम 304 आहे आणि 300चं शिक्षा कलम 302 आहे. तुम्हाला सविस्तर तर सांगणारच आहे, परंतु आता तुम्हाला हे एक समजून घ्यायचं आहे की काही प्रकारचे खून वाटत असले तरी ते खून नसतात, सदोष मनुष्यवध वाटतं. हे 5 कंडिशन आहे, लक्षात घ्या. 5 कंडिशन आहे. आपल्याला जरी ते खून वाटत असले तरी ते खून नसतात, सदोष मनुष्यवध असतात. ते 5 कंडिशन कोणते, तर एक ट्रिक्स लक्षात ठेवायचं. एक संभा नावाचा मुलगा आहे, जेव्हा तुमच्या रूमवर अचानक येतो आणि तुम्ही त्याला म्हणता संभा आलास, संभा आलास तर मग पाणी पे, जेवण कर, बस जरा चहा पाणी घे, असं आपण त्याला मजेशीर आपल्या फ्रेंडलीमध्ये बोलून जातो किंवा मैत्रीच्या रिलेशनमध्ये बोलून जातो. तसा तुमचा तो संभा अचानक तुमच्या रूमवर आलाय आणि तुम्ही काय म्हणता संभा आरास, तू आरास, म्हणजे आलास नाही म्हणत तुम्ही, आरास, कारण कदाचित तुम्ही झोपेत असताना किंवा तुम्ही काहीतरी खात असताना म्हणून आलाच्या ऐवजी आरास हा शब्द उच्चार होतो, असं तुम्ही ट्रिक्ससाठी फक्त मर्यादित ठेवा. ट्रिक्स पुरतं संभा आरास असं तुम्ही म्हणतात. मग संभा म्हणजे काय की समतीने लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती लय जीवनाला वैतागलाय, इतका जीवनाला वैतागलाय आणि तो काय म्हणतोय की यार तू एक सरबत बनवले आणि त्या सरबतमध्ये ना एक पोटॅशियम सायनाइड टाक किंवा काहीतरी एखादं कीटकनाशकाचं औषध टाक, तो टाकतो आणि घेऊन येतो. याला माहिती असतं पोटॅशियम सायनाइडने मरतो, जो देणार आहे त्याला माहिती पाहिजे, त्याला माहिती असतं की ह्या पोटॅशियम सायनाइडने मरणार आहे किंवा ह्या कीटकनाशकाच्या औषधाने मरणार, तो देतो आणि तो हा सरबत पितो आणि मरतो. मग मात्र याने काय केला, सदोष मनुष्यवध केला. पण मित्रांनो, तो माणूस कसा पाहिजे, सदज्ञान पाहिजे, कोणत्याही नशेत नको आणि 18 वर्षाच्या पुढील पाहिजे. कोण, मरणारा माणूस. आणि जर मरणारा माणूस 18 वर्षाच्या आतील असेल, नशेत असेल, वेडा असेल, मनोरुग्ण असेल, रोगाने विशुद्ध असेल, तर अशा वेळेस मात्र जो देतोय ना त्याला सरबतमध्ये औषध टाकून, तो मात्र खुनास मदत केली म्हणून तो अपराधी ठरेल. आणि जेव्हा तो सज्ञान असेल, 18 वर्षाच्या पुढील असेल आणि असं कोणीतरी म्हणत असेल की मला मारायला मदत कर, चल मला आता फाशी घ्यायची, जर कासरा जरा फॅनला टाकून दे आणि तू कासरा ओढ आणि मी मरतो, तो संमती देतोय पण हा सदोष मनुष्यवध करतोय असं म्हटलं जातं. त्याला खून कन्सिडर होत नाही पण सदोष मनुष्यवध कन्सिडर होतं. आता संभा, भांडणात सुद्धा. पण मित्रांनो, भांडणात कसं असतं, भांडणाला कारण वैध पाहिजे, म्हणजे उगाच काहीतरी उकरून काढलेले भांडण नकोय, किंवा लोकसेवकाच्या विरोधात नकोय भांडण, किंवा आपण एखाद्याने आत्मसंरक्षण अधिकार वापरलाय म्हणून ते पण भांडण नकोय. हे भांडण कसं असलं पाहिजे, नॅचरल असलं पाहिजे आणि त्याला कारणही तसं असलं पाहिजे, उगाच स्वतः उकरून काढलेलं नकोय. आणि त्या भांडणात परिस्थिती तितकीच महत्त्वाची पाहिजे आणि त्या भांडणात समोरच्याचा मृत्यू घडून आला एकमेकांचा, तर मात्र तिथं त्याला सदोष मनुष्यवध म्हणायचं, खून म्हणायचं नाही. पुढचं आहे आत्मसंरक्षण. आता मित्रांनो, आत्मसंरक्षण मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आत्मसंरक्षणाचा एक कलम 99 आहे. जसं की तुम्हाला 100 आहे, 103 आता चर्चा केली होती. जे जनरल एक्सेप्शन आहे, सर्वसाधारण अपवाद आहे, प्रकरण 4, 76 ते 106. त्याच्यामध्ये मित्रांनो कलम 99 काय सांगतो, तुम्ही जेव्हा सेल्फ डिफेन्सचा अधिकार वापरत असाल 96, 97 नुसार किंवा 98 नुसारचा, तर तुम्ही सेल्फ डिफेन्सचा अधिकार वापरत असाल त्याचे 4 अपवाद सांगितले. 4 अपवाद काय सांगितले, जर तुम्हाला सरकारी लोकसेवकाची मदत मिळाली असेल तर तुम्ही सेल्फ डिफेन्सचा अधिकार थांबवला पाहिजे किंवा तुमच्या जीवित
जीविताचा धोका टाळला गेला असेल किंवा जीविताला धोका आहे परंतु जसा धोका आहे तसा तुम्ही प्रतिहल्ला करा, म्हणजे जसा हल्ला तसा प्रतिहल्ला करा. किंवा तुम्हाला लोकसेवकाची मदत मिळते किंवा लोकसेवकाच्या वतीने कोणी काम करते किंवा लोकसेवक स्वतः काम करत असेल तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट हा सेल्फ डिफेन्स अधिकार वापरू शकत नाही. किंवा त्याच्या वतीने एखादा खाजगी व्यक्ती काम करत असेल त्याच्या अगेन्स्ट तुम्ही सेल्फ डिफेन्स अधिकार वापरू शकत नाही. हे कलम 99 सेल्फ डिफेन्सचा अधिकार वापरत असताना एक व्यसन आखून दिलेली, एक मर्यादा आखून दिलेली आहे. आणि ह्या मर्यादेचं जर उल्लंघन तुमच्याकडून होतंय, समजा तुम्हाला एखादा चोर आला आणि त्याला फक्त चोरी करायचा उद्देश आहे आणि त्या चोराने तुमची काहीतरी मोबाईल घेऊन पळाला आणि तुम्हाला मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार कलम 103 नुसार तुम्ही मृत्यू घडून आणू शकता. समजा पण तो समजा मोबाईल आहे, शुल्लक आहे, तुमच्या जीवाला धोका नाही, काहीच नाही आणि तुम्ही खुशाल त्याला गोळी घेऊन, म्हणजे गोळी नाही समजा पण तुम्ही त्याला एक वीट घेतली डोक्यात टाकली तर मेला. तर इथं कुठं काय होतं, तुम्ही ते आत्मसंरक्षणाचा अधिकाराचा वापर करत असताना किंवा तुमच्या जीविताचा धोका नॉर्मल आहे, समोरचा व्यक्ती तुम्हाला विटाने मारतोय आणि तुम्ही त्याला डायरेक्ट पिस्तूलच्या गोळीने मारताय, पण तुम्हाला वाटतंय की बाबा मी त्याला पिस्तूल दाखवूनही तो मला विटा मारतोयच, मी त्याला पिस्तूल दाखवूनही तो मला विटा मारतोय, मग आणि तुम्ही डायरेक्ट गोळी झाडताय त्याला आणि तो मरतोय, तर इथं सदस्य मनुष्यवधाचा अपराध होईल, खुनाचा होणार नाही, कारण आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचं उल्लंघन झालं. असंच एक कोणती तरी केस होती, त्याच्यामध्ये कामगार काय करत होते, मालकाला दगड आणि विटा फेकून मारत होते आणि त्यावेळेस मालकाने रिव्हॉल्वर बाहेर काढली गेली होती, तरीही तो समोरची व्यक्ती विटा आणि दगड मारायचे थांबत नव्हते. त्यावेळेस त्यांनी एका कर्मचाऱ्याला गोळी मारली होती. मग त्यावेळेस त्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. कारण कसं असतं की जसा हल्ला तसाच प्रतिहल्ला करणं गरजेचं असतं. इथं मात्र 99चं उल्लंघन झालं होतं. म्हणून आत्मसंरक्षणात जर 99चं उल्लंघन झालं किंवा आत्मसंरक्षण अधिकाराचं तुम्ही उल्लंघन करून, अधिकार आहेत तुम्हाला पण त्याचं उल्लंघन करून त्याचा बेसुमार वापर करत गेले तर मात्र तुमच्याकडून मृत्यू घडून आला तर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल. आता रागाच्या भरात जसं की भांडणाचा विषय रागाच्या भरात जवळ एक साम्य आहे यांच्यात. रागाच्या भरात जर तुम्ही अपराध केलेला असेल तर ते राग वैध पाहिजे मित्रांनो. राग वैध म्हणजे सडन ग्रीव्हियन्स म्हणतो. सडन ग्रीव्हियन्स जसं की तुम्ही केम नानावटीची केस पाहिली असेल, त्याच्यावर एक रुस्तम चित्रपट आलेला आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी थोडेसे रिलेट करत नाहीत, परंतु ज्यांनी कायद्याचा अभ्यास केला असेल त्यांना माहिती केम नानावटी वर्सेस प्रेम आहुजा केसमध्ये त्याचं असं असतं की त्यांच्या मिसेसचं यांच्यासोबत काहीतरी त्यांना कळतं म्हणून ते जातात केम नानावटी प्रेम आहुजाकडे आणि सांगतात की तुम्ही आता लग्न करावं जर तुमचे संबंध असतील तर, आणि माझा तुम्हाला विरोध नाही. परंतु त्यावेळेस प्रेम आहुजांच्या बाबतीतून एक स्टेटमेंट त्यांना ऐकायला भेटलं की मग असं मी ज्यांच्याशी संबंध ठेवीन असं मी प्रत्येकाशीच लग्न करायचं का. मग हे मात्र त्यांना राग निर्माण झाला, सडन ग्रीव्हियस निर्माण झाला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी काय केला, समोरच्याचा मृत्यू घडून आणला, समजा प्रेम आहुजांचा. हे केम नानावटी वर्षे प्रेम आहुजा एवढं देशात गाजलेली केस आहे, त्यांनी फार ज्युरी सिस्टीम बंद करून टाकली आपल्या देशामध्ये, कारण ते एक डिफेन्समध्ये काम करणारे होते, त्यांना देशातून एक सिंपती पण प्राप्त झाले होते, कारण डिफेन्समध्ये काम करणारे लोकांच्या मागे देश उभा राहिलाच पाहिजे, कारण ते आपल्या देशासाठी एवढा मोठा त्याग करतात. आणि त्यावेळेस ज्युरी सिस्टीम जी होती की ते एक मताने निर्णय देण्याचं काम करत असताना तिथे पण खूप चर्चा, न्यूजला नुसती बातम्या. मग त्यावेळेस काय झालं की ही ज्युरी सिस्टीम पण बंद पडली. पण त्यावेळेस हाच विषय होता की त्या खून समजायचा का सदस्य मनुष्यवध समजायचा, खून समजायचा का सदस्य मनुष्यवध समजायचा. पण सदस्य मनुष्यवध असण्यासाठी त्याला सडन ग्रीव्हियस म्हणजे सडन म्हणजे काय, अचानक, ग्रीव्हियस गंभीर कारण पाहिजे, अचानक उद्भवलेला राग आणि त्याला गंभीर कारण पाहिजे, त्याला सडन ग्रीव्हियस म्हणायचं. मग त्यावेळेस केम नानावटीच्या केसमध्ये त्याला खरंच सडन ग्रीव्हियस होतं का. मग त्यांनी सांगितलं की बाबा तो असा स्टेटमेंट बोलला होता की मग मी ज्यांच्याशी संबंध ठेवेन त्या प्रत्येक महिलेशी मी लग्नच करायचं का. मग यांनी मात्र त्याच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याला राग उत्पन्न झाला, त्याला कारण ठरलं आणि मग त्यावेळेस त्यांना खुनाच्या ऐवजी सदस्य मनुष्यवध असंही त्या ठिकाणी त्यांच्यावर दाखल व्हावा. ह्या काही बचावाचे काही त्यांनी वापरायचं. त्यांना नंतर माफीची शिक्षा झाली. विजयालक्ष्मी पंडित राज्यपाल होते आपल्या महाराष्ट्राच्या, मुंबई राज्य होतं त्यावेळेस, आणि त्यांना माफीची शिक्षाही माफीही केली गेली. नंतर ते पत्नीसहित देश सोडून गेले. असो, त्यावर जास्त मी चर्चा करणार नाही, सगळ्यांना ती केस माहितीच असेल. परंतु इथं काय असतं की राग वैध पाहिजे, राग स्वतःहून उकरून काढलेला नसला पाहिजे. ज्याने राग उत्पन्न केला त्याच्यावर उगेच समजा दैवयोगाने किंवा गैरसमजुतीने झाला असेल तरी सदस्य मनुष्यवध असतो. गैरसमजुतीने म्हणजे काय की समजा एक व्यक्तीला सांगितलंय की वाय व्यक्ती तुझ्या बायकोसोबत ह्या गार्डनमध्ये हिंडत होती. एक व्यक्तीला कोणीतरी सांगितलं की वाय व्यक्ती तुझ्या बायकोसोबत ह्या गार्डनमध्ये आम्ही पाहिलं आणि ते हिंडत होते. आणि मग अशा वेळेस एक व्यक्तीला राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात काहीतरी गैरसमजूत करून घेतली की याचे माझ्या बायकोसोबत संबंध आहेत का, असं वगैरे गैरसमज करून घेतले आणि त्यांनी वाय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून वाय व्यक्तीला मारून टाकला. आणि जेव्हा एक व्यक्तीला समजलं की अरे हा वाय व्यक्ती माझ्या बायकोचा कोणत्या तरी लांबच्या नात्यातून मावस चुलत भाऊ होता आणि तो तिला भेटायला आला होता, म्हणून ते गार्डनमध्ये बसले होते आणि याला वेगळंच काहीतरी वाटलं आणि गैरसमजुतीने त्या वाय व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला. तर म्हणजे काय, गैरसमजुतीने असेल किंवा दैवयोगाने. आता दैवयोगाने म्हणजे कसं की रागात
दोघांचे भांडणं चालू आहे, ए आणि बीचे दोघांचे भांडणं चालू आहेत. अशा वेळेस सी भांडणं मिटवण्याच्या निमित्ताने पुढे आला, पण ए एवढा अनकंट्रोल होता की तो बीच्या डोक्यात दगड घालला, त्याच्यात सी भांडण मिटवायला आला, ते सीच्या डोक्यात दगड पडला. म्हणजे काय झालं, इथं दैवयोग झाला. दैवयोगाने रागाच्या भरात दोघांच्या भांडणात दैवयोगाने तिसरा आला, तो मेला. तर मात्र इथं सुद्धा खून होत नाही, सदस्यमनुष्यवध होतं. किंवा गैरसमजुतीने एखादी कृती झाली तर इथं सुद्धा खून होत नाही, सदस्यमनुष्यवध होतं. परंतु त्याला तशी परिस्थिती कारणीभूत असायला हवी आणि त्याला तसं सडन ग्रीव्हन्स रिझन असायला हवे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या. उगाच स्वतः नोकरून काढलेला राग नको आहे, तशी पूर्वतयारी नको आहे. उगाच एखाद्या माणसाला मारायचं, जसं की एक साऊथचा चित्रपट आहे, त्यांना XYZ एका ऑफिसरला मारायचं असतं, म्हणून काय करतात, दोघं जण जातात आणि त्या हॉटेलमध्ये एक जण काय करतो, त्याच्या पाठीमागे बसतो आणि दुसरा जण काय करतो, जो ऑफिसर चहा घेत असतो, वयस्कर असतो बिचारा, जो ऑफिसर चहा घेत असतो त्याला धक्का देतो. मग त्याच्या हातातला चहा मागच्याच्या अंगावर सांडतो. मागच्याच्या अंगावर सांडल्यानंतर तो मागचा चहा अंगावर सांडला म्हणून रागाच्या भरात काय करतो, पेन काढतो आणि तो पेन त्याच्या छातीत खुपसतो. म्हणजे नंतर जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात तेव्हा पोलिसांना कळतं की हे रागाच्या भरात किंवा असे भांडणात झालेलं नाही, यांनी प्री प्लॅन केलं होतं. मग हे खून म्हणून कन्सिडर केला जातो, त्याला सदस्यमनुष्यवध कन्सिडर केला जात नाही. म्हणजे एवढे आरोपी हुशार असतात, गुन्हेगार हुशार असतात की त्यांना जर वाटलं की जर पकडलं गेलं तर आपण खुनाच्या आरोपात नाही पकडलं गेलं पाहिजे, तर आपण सडन ग्रीव्हन्सच्या आरोपाखाली पकडलं गेलं पाहिजे. साऊथचे किंवा अनेक काही इन्व्हेस्टिगेशन मूवी आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की आरोपी काय काय पद्धतीने पळवाटा शोधत असतात कायद्यात. म्हणून हे सुद्धा राग वैध असला पाहिजे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं की समजा ए आणि बीचे भांडणं झाले, राग वैध आहे, परंतु उगाच एने रागाच्या भरात बीचे बायका पोरांना हाणायला चालू केलं आहे, बायका पोरांचा काही सहभाग नाही त्याच्यात, तर इथं मात्र एखादा मुलगा मेला त्या बीचा एकडून, तर इथं खून होईल. कारण काय होतं की भांडणं ए आणि बीचे आणि याने रागाच्या भरात बीच्या बायकोला मारणं किंवा याच्या पोरांना मारलं किंवा त्याचा जीव जाणं किंवा दुखापत होणं, इथं मात्र गुन्हा दाखल होईल. इथं सडन ग्रीव्हन्स किंवा रागाचं त्याला संरक्षण प्राप्त होणार नाही. सोबत की एखादा लोकसेवक त्या व्यक्तीला अटक करायला आलाय, ह्या व्यक्तीला अटक करायला एखादा लोकसेवक आला, मग तो लोकसेवक मला अटक करायला आला, माझी इज्जत जाऊ राहिली, लोक मला हसू राहिले म्हणून रागाच्या भरात त्या लोकसेवकाला मारणं, मग इथं मात्र खूनच होईल, सदस्यमनुष्यवध होणार नाही. कारण लोकसेवक त्याचं कर्तव्य करत असतो, तो आलेला राग वैध होणार नाही, अजिबात होणार नाही. म्हणजे लोकसेवक कृती करत असं लोकसेवकाने तुमच्यावर काही बळाचा वापर केला असेल, तुम्ही जर अटक होत नसाल किंवा अशा पद्धतीने लोकसेवक काम करत असताना लोकसेवकाने माझा अपमान केला किंवा माझ्या कारवाई केली म्हणून लोकसेवकाच्या अगेन्स्ट तुमचा जो राग आहे ना तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही, तिथं खूनच होईल. किंवा तुमच्या रागाच्या भरात तुम्ही उगाच त्याच्याच आसपासच्या लोकांना मारायला लागले, त्यांचा काही संबंध नसताना इथं मात्र खूनच होईल. किंवा रागाच्या भरात रागाच्या भरात जर दैवयोगाने आणि गैरसमजुतीने एखादा आसपासचा व्यक्ती मेला गेला, गैरसमजुतीने म्हणजे काय, याला मारायचा होता बिलाच मारून आला, तर इथं सदस्यमनुष्यवध वगैरे होऊ शकतो. किंवा गैरसमजुतीचं मग तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं ते गार्डनचं, तिथं मात्र तो सदस्यमनुष्यवध होऊ शकतो, खून होणार नाही. आता इथं सरकारी सेवक काय मित्रांनो की सरकारी सेवकाला अधिकार दिलेले आहेत बळाचा वापर करायचा. आपल्याला विचारलं तर सरकारी सेवक समजा कोण येणार आहेत, पोलीस येणार आहेत, आर्मी येणार आहेत, समजा आपले पोलीस घेऊ, पोलिसांना बळाचा वापर करण्याचा अधिकार प्राप्त होतो. कुठं प्राप्त होतो, CRPC 129 मध्ये मुलकी बळाचा वापर करता येतो किंवा अटक करताना 46 मध्ये अटक चुकवत असं समोरचं व्यक्ती तर वाजवी बळाचं म्हणजे त्या जेवढ्या आवश्यक तेवढ्या बळाचा वापर करता येऊ शकतो. किंवा कलम 100 ही आपण पाहू शकतो की बंदिस्त जागेत झडती घेत असताना कोणीही करत असताना ते बरेच म्हणजे ते आपल्याला CRPC मध्येच अधिकार प्राप्त आहेत पोलिसांना कुठं कुठं बळाचा वापर करता येतो. पण बळाचा वापर खूप झाला, खूप म्हणजे कसं की जसं की एक चोरीचा चोर होता, चोर आणि त्या चोरीच्या आरोप ज्याच्यावर आहे त्या चोराला अटक करायची होती आणि चोर पुढे पळत होतो, पोलीस मागे पळत होते, चोर पुढे पळत होतो, पोलीस मागे पळत, चोरांनी पोलिसांना पार दमून टाकलं. 15 दिवस झाले पोलिसांना वैतागवले. पोलिस असे म्हणले आता या चोराला लय राग आला, त्या पोलीस अधिकाऱ्याला इतका राग आला आणि ह्या चोराला आता मी सोडतच नाही. आणि त्याला चोर एकदा चहा पिताना कुठेतरी दिसला म्हणून काय केलं की त्या चोराला पकडणं. आता अटक करताना जर एखादा अटक चुकत असेल तर आवश्यक बळाचा वापर करण्याचा अधिकार ऑलरेडी पोलिसांना आहे CRPC 46 मध्ये. परंतु त्यावेळेस तो मात्र चोर पुन्हा पळायला लागला, कारण हा आपल्या पोलिसांची रनिंगपेक्षा त्याची रनिंग जास्त होती आणि मग तो पळायला लागला. मग याला राग आला आणि काढला पिस्तूल आणि डायरेक्ट चोरालाच गोळ्या झाडल्या. चोराच्या पाया गोळी झाडायची, चोर खाली बसला आणि चोराच्या दुसरीकडेच गोळी लागली आणि चोर मेला. आणि चोर मेल्यानंतर मात्र इथं मात्र चोरासाठी आपला कायदा काय सांगतो CRPC 46 की तुम्ही मृत्यू येईल अशा पद्धतीच्या ज्या काही बळाचा वापर आहे तो बळाचा वापर फक्त आजन्म करावास आणि मृत्यूदंडाच्याच आरोपाखाली असणाऱ्या व्यक्तीवर किंवा गुन्हेगारावर करू शकता तुम्ही. ते चोरी वगैरे 379, 380, 3 किंवा 7 वर्षाच्या आतले अपराध येते. त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही असा बळाचा वापर करू शकत नाही. म्हणजेच काय झालं, ह्या बळाचा वापर करत असताना अधिकाराचं काय झालं, त्याचं उल्लंघन झालं कोणाकडून, ह्या सरकारी लोकसेवकाकडून किंवा त्या पोलिसाकडून. मग अशा त्यांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसन, त्यांच्या सदस्यमनुष्यवधाचा पण गुन्हा दाखल होईल. कारण
का त्यांना अधिकार होते बळाचा वापर करण्याचा, परंतु त्या अधिकाराचं काय झालं, उल्लंघन झालं. तर त्याशिवाय सरकारी लोकसेवकांनी खून केला नाही तर सदोष मनुष्यवध केला, परंतु उद्देश नसावा. जर आधीच त्या सरकारी लोकसेवकाचा उद्देश असणार, आता आपण चित्रपटात वगैरे पाहतो बरेच काय फेक एन्काउंटर वगैरे वगैरे ते उद्देश असतात, मग त्या फेक एन्काउंटरला सुद्धा खुनात कन्सिडर केलं जाऊ शकतं. परंतु इथं उद्देश नसावा, एकदा आधी उद्देश नसो की त्याला मला मारायचं आहे. इथं काय झालेलं असतं, अधिकाराचं उल्लंघन झालेलं असावं फक्त, तर त्याला खून कन्सिडर होणार नाही, तर त्याला सदोष मनुष्यवध असं म्हटलं जाईल. आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल खून काय आहे आणि सदोष मनुष्यवध काय. सर्व प्रकारचे खून हे सदोष मनुष्यवध पडतात, पण सर्व सदोष मनुष्यवध किंवा सर्व कल्पेबल होमिसाइड खुनात पडत नाही. आणि मनुष्यवधाचे दोन प्रकार पाहिले आपण, लॉफुल होमिसाइड आणि अनलॉफुल. अनलॉफुल जे आता आपण पाहतोय, अनलॉफुल कोणते, जे की कलम 100 आणि कलम 103 मध्ये आपण पाहिलं. त्या काही परिस्थिती असतात जिथं कायदा तुम्हाला संरक्षण देतो. आता मित्रांनो हे यांना ज्या काही शिक्षा आहेत त्या आपल्याला पुढे पाहायच्याच आहेत. आता खुनाची शिक्षा काय मित्रांनो, इथं मृत्यूदंडाची पण शिक्षा आहे, मृत्यूदंडाची पण शिक्षा आहे आणि आजन्म कारावास पण आहे. पण कसला आजन्म कारावास, मरेपर्यंत जेलमध्ये ठेवला जाईल. व सोबत काय द्रव्यदंड आहे, व सोबत द्रव्यदंड आहे, लक्षात ठेवा, व सोबत द्रव्यदंड असेल. आणि हा केस कुठं चालणार आहे, CRPC फर्स्ट शेड्यूलनुसार. तर ही केस मित्रांनो कुठं चालणार आहे, सत्र न्यायालयात चालणार आहे. आणि हा अजामीन असणार आहे, ही एक बाब लक्षात ठेवा. सोबत तो दखलपात्रता असणारच आहे. आणि याला हे जे काय आहे मृत्यूदंड, या मृत्यूदंडाची अंमलबजावणी CRPC 354(5) नुसार आहे, CRPC 354(5) नुसार. आणि याची अंमलबजावणी कोण करतं मित्रांनो, सत्र न्यायालय करतं, हे लक्षात घ्या. CRPC 354(5) नुसार याची अंमलबजावणी 413 वगैरे ते जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल याची अंमलबजावणी कोण करतं, सत्र न्यायालय करतं 354(5) नुसार. मृत्यूदंडाची शिक्षा कशी दिली जाते, हँगिंग अंटिल द डेथ बाय नेक, म्हणजे गळ्याला फास लावून मरेपर्यंत त्याला लटकवलं जातं, अशा प्रकारे शिक्षा दिली जाते मृत्यूदंडाची. जर गर्भवती महिला वगैरे असतील तर त्यांना मात्र जे 416 वगैरे जे कलम आहे त्यानुसार त्यांची शिक्षा कन्वर्ट पण होऊ शकते. मृत्यूदंडाची शिक्षा आजन्मात होऊ शकते किंवा त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा पुढे लांबवू शकतात, म्हणजे नंतर देऊ शकतात जर ती गर्भवती महिला वगैरे असेल तर. आता CRPC 432 मध्ये 433 मध्ये शिक्षा सौम्य करण्याचे अधिकार समोच्च शासनाला प्राप्त आहेत. मग ते शिक्षा सौम्यही करतात. कोणाचा मृत्यूदंड असेल त्याचा आजन्म करतात, आजन्म असेल तर त्याचा किमान फक्त 14 वर्षापर्यंतच करता येतो, 14 वर्षाच्या आत घेता येत नाही. ते 432A मध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल. 432-33 हे आणि 432A ह्या कलमामध्ये CRPCच्या तरतूद आहे की शिक्षा किती सौम्य करता येईल, तर किमान 14 वर्षापर्यंत, जास्त कमी करता येत नाही. म्हणून सर्वसाधारण आपल्या इकडं 14 वर्षाची जन्मठेप आपण समजतं. परंतु मित्रांनो जन्मठेपेचा सर्वसाधारण कालावधी जर तुम्हाला विचारला तर IPC 70 नुसार 20 वर्ष समतुल्य समजला गेलेला आहे. 20 वर्ष समतुल्य, फक्त एक 14 वर्षाचं लिमिटेशन समोच्च शासनाला दिले की तुम्ही 14 वर्षापेक्षा कमी करू शकत नाही. कुणाची शिक्षा, जे आजन्मवाले, जे मृत्यूदंडावाले, ज्यांची शिक्षा किती चांगली वागणूक असो, तुम्ही किती त्याच्याबाबत सिंपती प्राप्त झालेला असेल तर त्यांना एक लिमिटेशन आपण दिलेलं आहे 432A नुसार. तर असो, आपल्याला जास्त CRPCत घुसायचं नाही, परंतु CRPC पोलीस दलासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मला जिथं संदर्भ देता येईल तिथं मी देण्याचा प्रयत्न करत आहे. मृत्यूदंड, आजन्म प्लस द्रव्यदंड, सत्र न्यायालयात चालेल, अजामिने दखल आहे. ओके, आता हे फाशीची शिक्षाची तरतुदीविषयी थोडक्यात खटले विचारले जातात, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, फाशीची शिक्षा ही देणं योग्य राहील का अयोग्य राहील असाही इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला जातो. तर याच्यावर काय निकाल आलेत, एक बच्चन सिंग खटला 1980चा. तर याच्यावर सांगितलंय, बच्चन सिंग खटला 1980ला काय सांगितलंय की बाबा फाशीची शिक्षा देणं हे कायदेशीरच आहे, पण ते अपवादात्मक परिस्थितीत असावं. अपवादात्मक म्हणजे शक्यता जिथं अपवादात्मक परिस्थिती दिसेल तिथंच तुम्ही फाशी द्यावी, सर्रास गुन्हेगारांना फाशी देऊ नये, असं बच्चन सिंग खटला 1980ला सांगितलं. नंतर 1983ला 2 खटला झाला. एक शेर सिंग खटलाने काय सांगितलं, शेरसिंग केस म्हणून आपण त्याला 1983ला त्यांनी काय सांगितलं की जर एखाद्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली मृत्यूदंडाची आणि त्याची 2 वर्षात अंमलबजावणी झाली नसेल तर ते आजन्म कारावासात कन्वर्ट करावी, असं आधीचं जे मत होतं ते चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आधीचं काय मत होतं की 2 वर्षाच्या आत अंमलबजावणी होणं आवश्यक आहे मृत्यूदंडाच्या शिक्षेची किंवा फाशीच्या शिक्षेची, आणि जर नाही अंमलबजावणी झाली तर त्याला ती आजन्म कारावासाची शिक्षा कन्वर्ट व्हावी. पण हे मत चुकीचं आहे. म्हणजे काय, असं होणार नाही. मग कधी आपल्याला माहिती आहे कसाबच्या फाशी असे किंवा इतर कोणत्याही मृत्यूदंडाचे अपराधी असेल, अफजल गुरु असेल किंवा कोणी, ज्यांना फाशीची शिक्षा होते ते लगेच इम्प्लिमेंट होत नाही, कधी खूप वेळ लागतो. पाठीमागत आपण पाहिलं जल्लादच नव्हता फाशी देणारा, मग जल्लादची जाहिरात द्यावी लागली. मग अशा कितीतरी भारतातल्या केसेस पेंडिंग आहे की ज्यांच्या फाशी शिक्षा दिली गेलेली अजून अंमलबजावणी नाही. नंतर तिसरा खटला कोणता असेल मित्रांनो, तर दीनदयाल केस.
इथं काय सांगितलं आहे, तो पण 1983चा आहे. त्यांनी सांगितलं आहे की फाशी हे म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा ही मानवीय आहे. मानवीय म्हणजे योग्यच आहे, मानवीय आहे, योग्यच आहे. म्हणजे त्याला आपण अमानवीय म्हणू शकत नाही किंवा त्याला काय म्हणू शकतो की अमानवीय नाही म्हणजेच काय मानवीय आहे आणि ती योग्यच आहे असं यांनी सुद्धा हे 3 खटले फाशीच्या शिक्षेबाबत फाशीच्या योग्यतेला एक काय करतात मत प्रदर्शित करतात. हे सुप्रीम कोर्टमधले निर्णय आहेत, हे लक्षात ठेवा. जरी आपल्याला PSI इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला तर आपण सांगू शकतो की बच्चन सिंग खटला, शेरसिंग केस आणि दीनदयाल केस सोबत इंदिरा गांधींच्या ज्या बाबतीत आपल्याला एक खटला आहे तो एक महत्त्वाचा आहे, त्याच्यासुद्धा फाशीच्या शिक्षेच्या बाबतीत उल्लेख केला गेलेला आहे. केहार सिंग वर्सेस दिल्ली प्रशासन, केहार सिंग वर्सेस दिल्ली प्रशासन त्यावेळेस 1988चा विषय. दिल्ली राज्य होतं का मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 1992च्या दरम्यान दिल्ली केंद्रशासित टेरिटरी म्हणून घोषित केलं 1988. केहार सिंग वर्सेस दिल्ली प्रशासन हे जो काही खटला होता 1988चा, त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलं होतं की अपवादात्मक, जसं मी बच्चन सिंगचा खटला सांगितलं होतं, अपवादात्मक परिस्थितीतच फाशी दिली पाहिजे. आणि ती अशी अपवादात्मक परिस्थिती, केहार सिंग कोण होतं, केहार सिंग आणि बियास सिंग हे इंदिरा गांधीजींचे बॉडीगार्ड होते आणि त्यांनी इंदिरा गांधीजींची जे हत्या केली होती ते अतिशय क्रूर होते. जवळजवळ त्यांनी 33 गोळ्यांचा वापर केला गेला होता आणि अशा 33 गोळ्यांची म्हणजे त्यांची हत्याही क्रूर झाली होती. आणि सोबत परिस्थिती कोणकोणत्या कारणीभूत होत्या की ज्या अपवादात्मक गोष्टीत त्यांना फाशी द्यायला आवश्यक होते की त्यांनी जे बॉडीगार्ड असतात ते विश्वासपात्र असतं, विश्वासाचं पद असतं आणि ह्या विश्वासाचा अपात्र ठरवून त्यांनी काय केलं, क्रूर हत्या केली. त्याच्यामुळे हे फाशीच्याच लायक आहे असं मत कुठं झालं तर केहार सिंग वर्सेस दिल्ली प्रशासन 1988च्या खटल्यात. म्हणजे फाशी देणं फाशीची तरतूद फक्त ठराविक अपराधांना, जसं 121 देशविरोधी युद्ध करणे वगैरे किंवा 132 लष्कराच्या बंड उफाळणे आणि त्या ठिकाणी लष्कराचं बंड घडून आणणं, जसं की 396 खुनासहित दरोडा, जसं की हा खून 302, अशा ठराविकच अपराधांना फाशीची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. म्हणजे जास्त काय त्याचे कलम नाही आहेत. परंतु भारताचं काय केलं जातं, अपवादात्मक परिस्थितीतच फाशी दिली जाते. म्हणजे प्रत्येकच खून करणाऱ्याला फाशी मिळेलच असं नाही, त्याला आजन्म कारावास पण असेल, पण मरेपर्यंत जेलमध्ये तो असेल, कदाचित त्याची सौम्य शिक्षा होऊ शकते, परंतु मृत्यूदंड मात्र आहे. आता 301 खुनाच्या रिलेट आणि सदोष मनुष्यवधाच्या रिलेट जे कलम आहेत ते आपण इथं सविस्तर घेत आहेत. 301 केला नव्हता चेक, 301 केला नव्हता चेक म्हणजे काय झाला, एला मारायचा होता बिलाच मारून आला, एला मारायचं होतं पण बिलाच मारून आला. म्हणजे एला मारता नाही आलं, बिलाच मारून आला. म्हणजे त्याला कळालंच नाही ए आणि बी हे जुडवा भाऊ होते किंवा ए आणि एच्या जागेवर बी जाऊन झोपला होता. म्हणजे एच्या डोक्यात दगड घालायचा होता याला आणि बी तिथं याच्या ऐवजी बीच. आता इथं हे बघा, याला सुपारी दिली आणि याला सांगितलं की एला मार आणि ये 7 वाजता लिफ्टमध्ये बसायला येतो, पण 7 वाजता ये नाही आला, बीच येऊन बसला आणि 7 वाजता एच्या ऐवजी बीच लिफ्टमध्ये येऊन बसला आणि मग मात्र याला कळालंच नाही, त्याने ये समजूनच बीला मारला. म्हणजेच काय झालं, जसं येला मारण्याची शिक्षा असेल तसंच बीला मारण्याची शिक्षा असेल. मग याला शिक्षा काय असणार आहे, तो जर खुनाप्रमाणे कृत्य असेल, खुनाप्रमाणे तर खुनाची शिक्षा, आणि जर ते सदोष मनुष्यवधाप्रमाणे शिक्षा असेल तर सदोष मनुष्यवधाची शिक्षा. म्हणजे अशा प्रकारे त्याला खून समजायचा का सदोष मनुष्यवध समजायचा, हे जे आपण डेफिनेशन पाहिल्यात पाठीमागं खुनाच्या आणि सदोष मनुष्यवधाचे, त्यानुसार त्याला शिक्षा असेल 301 नुसार. जरी माणूस वेगळा निघाला तरी मग 301 कसं लक्षात ठेवायचं, 301 नव्हता केला त्यांनी माणूस चेक, म्हणजे त्याच्याकडून चूकबुल झाली असली तरी तो अपराधाच्या उद्देशाने आला होता, अपराधाच्या मोटिव्हने आला होता, त्याला त्यानुसार जसं सदोष मनुष्यवध किंवा बेकायदेशीर शासन. आता मित्रांनो 304च्या शिक्षा सांगायच्या राहिल्या माझ्या. 304साठी आपण स्वतंत्र स्लाईड घेऊ. 304 ह्या कशाची शिक्षा आहे, सदोष मनुष्यवधाची शिक्षा. 304 ह्या कशा शिक्षा आहे मित्रांनो, सदोष मनुष्यवधाच्या शिक्षा आहे. तर हेतू पुरस्पर असन, हेतू पुरस्पर म्हणजे आधीच सांगितलं होतं मी तुम्हाला. आणि लक्षात घ्या, खुनाची शिक्षा ही दखल अजामीन सेशन आणि ते आपल्याला ते सांगितलं तसंच याचं पण आहे. हेतू पुरस्पर असा तर 10 वर्षे ते आजन्म कारावास, 10 वर्षे ते आजन्म कारावास. आणि जाणीवपूर्वक असन, जाणीवपूर्वक असन म्हणजे हेतूच परस्पर नाही, जाणीवपूर्वक असेल. त्याची उदाहरणं खूप काय दिली मी तुम्हाला, परत सारखे उदाहरणं सांगणार नाही मी तुम्हाला. जाणीवपूर्वक असेल तर इथं शिक्षा मात्र 10 वर्षे किंवा द्रव्यदंड, 10 वर्षे किंवा द्रव्यदंड. मित्रांनो आता तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो की एक आपण पाहिलं होतं की एसटी ड्रायव्हर त्याने काय केलं होतं, त्याचं काहीतरी मेंटली तो डिस्टर्ब झाला होता आणि त्यांनी गाडी सरस जो प्रवासी दिसून त्या प्रवासाच्या अंगावर घालायला सुरुवात केली. मग त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यावर
304 होईल का 302 होईल, म्हणजे सदोष मनुष्यवध होईल का खुनाचं होईल. तर मित्रांनो त्याचा मोटिव्ह असा ठराविक व्यक्तीला मारावा जरी असा नसला तरी, म्हणजे ठराविक व्यक्तीला मारावा असा जरी नसला तरी त्याला दिसन त्याच्या अंगावर तो गाडी घालत होता, मग त्याच्या 302चा गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे. कारण 304 साठी आपल्याला माहिती त्या परिस्थिती महत्त्वाच्या, सडन ग्रीव्हियन्स पाहिजे किंवा राग पाहिजे, सरकारी जे संभा आरास हे एक परिस्थिती महत्त्वाची, सडन ग्रीव्हियन्स महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी किंवा दैवयोग म्हणा, गैरसमजूत म्हणा, पण त्या सडन ग्रीव्हियन्सला कारणीभूत असणं आवश्यक आहे, त्या रागास कारणीभूत आवश्यक आहे. परंतु इथं मात्र जरी तुमचा एखाद्या ठराविक व्यक्तीला मारण्याचा उद्देश नसेल, परंतु तुम्ही सरसकट एखाद्या गोळ्या झाडत आहे, सरसकट जसं की आता आपण पाहतो की एक CRPFचा जवान होता, त्यांनी काही मुस्लिम लोकांना गोळ्या झाडल्या, मग ते 302चा गुन्हा दाखल आहे, तिथं सदोष मनुष्यवध होणार नाही. त्याचा उद्देश हे नावाच्याच व्यक्तीला मारा असा नाही, तो त्याला दिसन त्याला जर मारत असेल तरी तो खुनाचा गुन्हा दाखल होईल. हे एक बाब लक्षात असू द्या. सोबत एखादा व्यक्ती आजाराने हे असेल आणि त्याच्या तुमच्याकडून जाणीवपूर्वक उद्देशपूर्वक एखादी कृती झाली, त्याच्या आजाराच्या जी काही विकाराला जर गती मिळाली आणि तो लवकर दगावला तर तो सदोष मनुष्यवध होतो. परंतु जर तुम्ही हेतुपुरस्पर आणि जाणीवपूर्वक तुम्ही त्याच उद्देशाने, त्याला मारण्याच्याच उद्देशाने तुम्ही राग उकरून काढलाय किंवा काहीतरी गोष्टी तशा पद्धतीने पूर्वतयारी केली, तर मात्र त्याला खुनात कन्सिडर केलं जातं. एवढ्या बारकाईने तुम्हाला तो फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वारंवार ते उदाहरणं तुमच्या समोर येत राहतील, एक लक्षात ठेवा. आता हे 304 मध्ये शिक्षा तुम्हाला पाहायला भेटली, ते सुद्धा दखल जामीन सत्रामध्ये जाणारे केस आहे. आता आपल्याला पाहिजे 304A. आता 304 हे पाठीमागं काही एक हॉस्पिटल होतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तिथं उपचाराअभावी पेशंट दगावले गेले आणि त्याच्यानंतर खूप काही गोंधळ झाला, लोकांनी आंदोलन केले, विरोधकांनी आवाज उठवला. शेवटी तिथल्या हॉस्पिटलच्या डीनवर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला 304A. म्हणजे हा गुन्हा दाखल कोणावर होऊ शकतो? इथं उद्देशाने जाणीव काहीच नसतं, लक्षात घ्या. इथं उद्देशाने जाणीव काहीच नसतं, उद्देशाने जाणीव काहीच नसतं, ही बाब लक्षात ठेवा. इथं काय असतं? बेदरकारपणे व निष्काळजीपणे मृत्यू घडवलेला असतो. आता बेदरकारपणे तुम्हाला माहिती, वाहनासंबंधित आपण कलम पाहिलं होतं मागच्याच लेक्चरमध्ये, 279. बेदरकारपणे वाहन चालवलं 279 प्रमाणे शिक्षा होती 6 महिने, 1000 किंवा द्रव्यदंड. 6 महिने किंवा 1000 किंवा दोन्ही. आणि बोटी चालवल्या तर 280 नुसार 6 महिने किंवा 1000 किंवा दोन्ही. परंतु तिथं दुखापत होत नसायची 279 मध्ये, आणि 200 दुखापत झाली, साधी असेल तर 337 नुसार आणि गंभीर असेल तर 338 नुसार शिक्षा होती त्याला, 2 वर्ष वगैरे, 2 वर्षे. नंतर त्याचाच जर मृत्यू झालेला असेल, म्हणजे असं जर बेदराकपणे आणि निष्काळजीपणे, बेदरकारपणे तुम्ही वाहन चालवले, ही तर बघा, बेदरकारपणे हा गाडी झोपून हाताने टेरिंग फिरवायच्या ऐवजी पायाने टेरिंग फिरवत होता. म्हणजे हा कसा बेदरकारपणे वाहन चालवत होता, म्हणजे टेरिंगवर हात पाहिजे का पाय पाहिजे? हात पाहिजे. हा गाडी मस्त वगैरे झोपून पायाने टेरिंग फिरवत होता आणि त्याचा पाय सटकला आणि ते बिचारा वृद्ध व्यक्ती एक्सपायर झाले, समजा मृत्यू पावले, तर त्यावेळेस त्याच्याकडून काय झालं? बेदरकारपणे वाहन चालवण्यामुळे त्याच्यावर 304A दाखल झाला. किंवा डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, या ठिकाणी काय असतं? डॉक्टरांनी काय केलं? ट्रीटमेंट केले नाही वेळेवर, पेशंट सिरियस होता आणि डॉक्टर मस्तपैकी झोपला आहे, निवांत राहिला आहे. म्हणजे डॉक्टरचा उद्देश नव्हता त्याला मारायचा, डॉक्टरला तशी जाणीव नव्हती हा मरेल म्हणून. परंतु काय झालं की डॉक्टरने हलगर्जीपणा केला, वेळेवर ट्रीटमेंट हे दवापाणी दिलं नाही आणि डॉक्टरवर सुद्धा अशा वेळेस जसं की त्या डीनवर लागला गेला. तर हे 304 आहे. त्याला काय म्हणू आपण? डेथ काउज बाय निग्लिजन्स, म्हणजे तुमच्या निष्काळजीपणामुळे. कशी डेथ झाली? बाय निग्लिजन्स. काउज ऑफ निग्लिजन्स म्हणजे डेथ कशी झाली? काउज ऑफ निग्लिजन्स म्हणजे हलगर्जीपणामुळे की निष्काळजीपणामुळे, तुमच्या निष्काळजीपणामुळे डेथ झाली. त्याचबरोबर इंजिनियर वगैरे असतात, जेव्हा ते बांधकाम करतात, आपण पाहिलं की पूल बांधलेला वर्ष होत नाही, अचानक तो पूल कोसळतो आणि लोक मरतात, ते सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. तसा यांचा उद्देश असतो की इंजिनियर लोकांचा वगैरे, की जसं की आपण गुजरातचा एक पूल बघितला, झुलता पूल, तिथं अनेक लोकांचं कॅपॅसिटीच्या वर लोक गेले, मग त्या आयोजकावर किंवा ते जे काही पूल बांधणारे होते झुलता पूल, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला 304 आहे. त्यांचा कोणाचा उद्देश नव्हता किंवा कोणालाही जाणीव नव्हती की लोक मरतील म्हणून, तर त्यावेळेस हा गुन्हा दाखल केला जातो. मात्र मित्रांनो, हा अपराध दखलपात्र आहे, लक्षात घ्या. हा अपराध कसा आहे? दखलपात्र आहे, पण जामीन पण आहे आणि हा मात्र JMFC मध्ये आहे. इथून पाठीमागचे अपराध आपण पाहिले होते सत्र न्यायालयात, म्हणजे बहुतांश कलम सत्र न्यायालयात, पण हा JMFC मध्ये जामीन आहे, दखल आहे. इथं शिक्षा किती आहे? 2 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड, 2 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. अशा पद्धतीने हा 304A सुद्धा लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला पाहिजे मित्रांनो 304B, अतिशय महत्त्वाचा आहे, हुंडाबळी संबंधित आहे. तो कधी कलम ॲड झाला आहे मित्रांनो? हा 304B. तर हा 304B ॲड झाला आहे 19 नोव्हेंबर 1986ला ॲड झाला आहे मित्रांनो. महिलांसंबंधित काही कलम आहेत हुंडाबळी, जसं की हुंडाबळीची केस, जसं की महिलांसाठी IPCचा पुढे 498 सुद्धा पाहायचा. हा कधी ॲड झाला आहे? 25 डिसेंबर 1983. हे पण तारखा लक्षात ठेवा, तारखा महत्त्वाच्या आहेत, कधी ॲड झाला. जसं क्रूर वागणूक दिली जात असेल महिलेला, आणि इथं मात्र क्रूर वागणूक दिल्यानंतर ती
498चा गुन्हा दाखल होता, 3 वर्षापर्यंत सश्रम कारावास वगैरे शिक्षा आहे. परंतु समजा त्या महिलेने आत्महत्या जर केली आणि आत्महत्या केल्यानंतर समजा ते हुंड्यासाठी नाही केली, फक्त तिला क्रूर वागणूक वगैरे देत असेल तर आपल्याला माहिती आहे आत्महत्या चितवणी देण्यासाठी 306 आहे. सज्ञान व्यक्ती असन, पण ती अज्ञान असन, दारूच्या नशेत असन, वेडी असन, रोगाने बेशुद्ध असेल, हे अल्पवयीन वगैरे असतील तर मात्र 305 नुसार त्या ठिकाणी 10 वर्ष आजन्म कारावासाची पण शिक्षा आहे, मृत्यूदंडाची पण शिक्षा आहे जर ते लोक मानसिक कंट्रोलमध्ये नसतील किंवा तेच अज्ञान असतील. 305 मध्ये, पण 306 मध्ये 10 वर्षाची शिक्षा आहे मित्रांनो. जर ती व्यक्ती सज्ञान आहे आणि तुम्ही आत्महत्यास क्रूर वागणूक दिली किंवा आत्महत्या चितवणी दिली असं त्याला कन्सिडर केलं जातं. परंतु जर त्या विवाहित महिलेचा मृत्यू जर हुंड्यासाठी झाला असेल, तिला हुंड्याची मागणी होत होती, जा मागतो या घरच्यांना पैसे, आणि तिचा मृत्यू जर 7 वर्षाच्या आत झाला असेल, किती 7 वर्षाच्या आत झाला असेल आणि तिला हुंड्याची मागणी होत होती, हे असं दाखवून देण्यात आलं पब्लिक प्रोसिक्युटरकडून. ही पब्लिक प्रोसिक्युटरची सरकारी अभिव्यक्तीची हे असते, म्हणजे सरकारी अभिव्यक्तीचं कर्तव्य असतं, ते दाखवूनच दिलं पाहिजे तरच म्हणता येईल. हे 304 आता मित्रांनो 304 नुसार हुंडाबळी झाला असं म्हणता येईल. आता तुम्हाला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट त्याचा सुद्धा एक कलम आहे 113 जर केवळ हुंड्याची मागणी नव्हती ना आत्महत्या चितवणी असेल तर 113 होता. 113 काय सांगतो, हे आत्महत्या चितवणी दिली त्यामधलं गृहीतक होतं. जर तिला क्रूर वागणूक भेटत असेल 498 नुसार आणि त्या महिलेने आत्महत्या केली 7 वर्षाच्या आत, तर तिला आत्महत्या चितवणी दिली असं 113 नुसार ठरवलं जायचं. आणि आत्महत्या चितवणी देण्यासाठी 306चा जो काही शिक्षा कलम आहे तो आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु समजा त्यामध्ये जर हुंड्याची मागणी होत असेल, तिला हुंडा मागवला जात असेल किंवा हुंड्यासाठी तिला क्रूर वागणूक दिली जात असेल किंवा 7 वर्षाच्या आत तिचा मृत्यू झाला असेल, पण 7 वर्षाच्या आत तिचा कसा मृत्यू झाला पाहिजे, अनैसर्गिक म्हणजे जाळून कुठं पाण्यात पडून किंवा फाशी वगैरे अनैसर्गिक मृत्यू झाला असेल तर मग या ठिकाणी इथं तिने आता मृत्यू झाला, अनैसर्गिक प्रकारे मृत्यू झाला आहे, जाळून किंवा पाण्यात पडून किंवा गळाला फास लागून, तर अशा प्रकारेचं तिला हुंडाबळीची केस म्हणून कन्सिडर केली. जेव्हा हुंडाबळीची केस काय केली जाते, इथं तिचं जाळून वगैरे हुंड्यासाठी मागणी झालेली असेल आणि आधी ही परिस्थिती हुंड्याची परिस्थिती दाखवून द्यावी लागते कुणाला, पब्लिक प्रोसिक्युटरला, की तिला ते 7 वर्षाच्या आतला मृत्यू पाहिजे आणि पब्लिक प्रोसिक्युटरने दाखवून दिलं पाहिजे की हिला हुंड्याची मागणी होत होती आणि ते दाखवून दिलं. का 113 नुसार काय कन्सिडर केलं जातं, काय गृहीत धरलं जातं न्यायालयाकडून की ही केस हुंडाबळीची आहे. मग ह्या हुंडाबळीच्या केसला शिक्षा मित्रांनो किती आहे, तर ह्या हुंडाबळीच्या केसला मित्रांनो शिक्षा आहे किमान 7 वर्ष, किमान 7 वर्ष ते किमान 7 म्हणजे 7 वर्षापेक्षा कमी नाही, किमान 7 वर्ष ते आजन्म कारावास, किमान 7 वर्ष तर आजन्म कारावास. हा अपराध मित्रांनो कुठं चालणारा आहे, हा अपराध दखलपात्र आहे, हा अपराध दखलपात्र आहे आणि अजामीन आहे आणि तो सेशन कोर्टामध्ये चालणारा आहे आणि तो सत्र न्यायालयात चालणारा, ही बाब लक्षात असू द्या. मित्रांनो जसं आज तुम्ही लेक्चर पाहिलं अगदी तशाच पद्धतीने आपले सारे लेक्चर असणार आहेत. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा म्हणजे विभागीय फौजदार मुख्य परीक्षेसाठी जवळजवळ 300 गुणांचा जो काय अभ्यासक्रम आहे तो सारा अभ्यासक्रम आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जे मुलं आता 25 तारखेच्या आत ॲडमिशन घेते 25 डिसेंबरच्या आत, तर त्यांना आपण एक्स्ट्रा 20% ऑफर कोड पण ठेवलेला आहे. म्हणजे फी एक तर अतिशय कमी आहे, त्याच्यातही तुम्हाला आणखीन 20% ऑफर असल्यामुळे तुम्हाला 3000च्या आतच तो कोर्स उपलब्ध असेल, पण 25 तारखेच्या आत तुम्हाला एक्स्ट्रा ऑफर कोड असणार आहे. आणि मित्रांनो आता तुम्हाला पॉलिटीचे लेक्चर उपलब्ध आहे, IPC उपलब्ध आहे आणि सारे कायदे जवळजवळ उपलब्ध होत असणार आहे. रेकॉर्डेड बॅच असल्यामुळे तुम्हाला ते लेक्चर एकदा डाउनलोड करून घेतल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने केव्हाही आणि कधीही पाहता येईल. वर्षभर तुम्हाला कालावधी उपलब्ध आहे. एक लेक्चर तुम्हाला जवळजवळ 4 वेळेस पाहता येईल, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनलाही सोपं जाईल. एक्झाम जवळ जरी पोस्टपोन झाली किंवा एक्झाम जवळ आल्यानंतर तुम्हाला परत पाहायला उपयोगी पडेल. तुम्ही डबल स्पीडने पाहू शकता किंवा त्याचं 1.5पटही स्पीड करता येऊ शकतं. सारे फ्युचर्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे. सोबतच तुम्हाला आयोगाच्या मागच्या प्रश्नांचा सराव उपलब्ध होईल आणि हे लेक्चर करत असताना तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत असताना आयोगाचे जे काही महत्त्वाचे कलम आहेत ते कलम लक्षात ठेवायला पाठ करण्याची अजिबात आवश्यकता पडणार नाही, कारण आपण प्रत्येक कलमच्या ट्रिक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. अतिशय यमक साधणाऱ्या ट्रिक्स आहेत, जसं की खोटे दोषारोप करणे, IPC 211, मोकार गुतवला बकरा, असे विनोदी आणि गमतीशीर ट्रिक्स आपण या लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या लोकांनी मला 9890904397 वर पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता किंवा दुसराही नंबर आहे आपला 7038456869 आणि आपल्या ज्या डिपार्टमेंटचे बांधव डिपार्टमेंटची तयारी करत असाल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा किंवा त्यांना आपल्या कोर्सची माहिती द्या. मित्रांनो भरमसाठ फी भरूनही तुम्हाला क्वालिटीचं मटेरियल भेटण्याची शाश्वती नसते, परंतु मी याची हमी देईन. मला ऑलरेडी 3-4 वर्षापासून तुम्ही तुमच्यातले जवळजवळ सर्वच विद्यार्थी ओळखतात. यूट्यूबलाही मी जर तुम्हाला फ्री लेक्चर देत असेल तर आता मी तुमच्याकडून फी घेऊन जर तुम्हाला लेक्चर देणार असेल तर निश्चितच त्यात क्वालिटी असणार आहे.
याची मी तुम्हाला ग्वाही देतो, हमी देतो. आणि तुमचा सर्व सिलेबस पूर्ण झालेला असेल, आता ऑलरेडी तुमचा जो काही सिलेबस पूर्ण झालेला आहे तो तुम्ही आता कंटिन्यू करतच असताल आणि तुमचे अपलोडिंग व्हिडिओ कायम होत राहणार आहे. आणि ते व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला फक्त डाउनलोड करून घ्यायचे, त्यानंतर तुम्हाला इंटरनेटची परत गरजही पडणार नाही. ते तुम्ही लेक्चर अगदी तुमची एक्झाम होईपर्यंत म्हणजे वर्षभर तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे. तर माझी एकच विनंती राहील, कोणाला काही अडचण असेल तर मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा. आणि आपला एक टेलिग्राम चॅनल आहे @PSI गुरु, त्याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यावर काही अपडेट तुम्हाला उपलब्ध होत जाईल. धन्यवाद.